कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिवाळा, अनाथांची माय, प्रेमस्वरूप प्रेम भंडारी असणारे खऱ्या अर्थानं श्रीमंत संत, खऱ्या अर्थानं ज्यांच्या गावाला पंढरपूर असं म्हटलं जातं, ज्यांच्या गावाला पंढरपूर असं म्हटलं जातं, ज्यांच्या असणाऱ्या आयुष्याला प्रेम भंडारी असं संबोधलं जातं. ऐकताय तुम्ही? ज्यांच्या गावाला पंढरपूर असं म्हटलं जातं, ज्यांच्या असणाऱ्या आयुष्याला प्रेम भंडारी असं संबोधलं जातं, नवे नवे जगाच्या पाठीवरती असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळीकतेचा सगळ्यात मोठा भाव ज्यांना मिळाला ते श्रीमंत संत, संत शिरोमणी माझ्या असणारे प्रेम भंडारी नामदेव महाराजांचा आहे. विठ्ठला श्रीमंत संत नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये खऱ्या अर्थानं काय कोणास ठाऊक पण मागणी मागतात. मागणी मागणारे खऱ्या अर्थानं श्रीमंत संत खऱ्या अर्थानं असतील असं खऱ्या अर्थानं संबोधित आयुष्याला खऱ्या अर्थानं पटत नाही. मागणी आणि संत, संतांनी मागणी मागावी हे मनाला नाही तर खऱ्या अर्थानं विचाराला सुद्धा पटतंय का? पटतंय. जीवानं मागितल्याशिवाय राहू नये आणि संतांनी मात्र असं आयुष्य आहे. खूपच सूक्ष्मतेच्या भावनेनं जर पाहायचं झालं तर संत दरबारातील खऱ्या अर्थानं जीवत्व देहाचा भाव व्यक्त करणारे संत कदाचित मागणी मागतील तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आश्चर्य वाटायचं कारण नाही. फारच बारकाईने ऐकलं पाहिजे. संत दरबारात असणारे खऱ्या अर्थानं तुकोबर आहे मागणी मागतील, ठीक आहे. संत दरबारात असणारे माझ्या खऱ्या अर्थानं नाथ महाराज मागणी मागतायत, थोडस ठीक आहे. संत दरबारात असणारे माझे ज्ञानोबराय मागणी मागतायत, थोडस ठीक आहे. पूर्ण नाही, थोडस ठीक आहे. पण हे सगळेच्या सगळे आहेत त्या दरबारात खऱ्या अर्थानं संतत्वाचा भाव आहे. पण माझा प्रश्न असा आहे, ज्या असणाऱ्या दरबारात संतत्वाचा गाभारा नाही, ज्या असणाऱ्या गाभाऱ्यात खऱ्या अर्थानं देवत्वाचा भाव आहे ते नामदेवराय मागणी मागतायत. याची देवापै मागत अभंगाचा भाव पहिल्यांदाच व्यक्त करून दिलाय. देवाजवळ मागणी मागणारे खऱ्या अर्थानं संत नामदेवराय महाराज आहेत. संत शिरोमणी नामदेवराय महाराज खऱ्या अर्थानं या देवाच्या असणाऱ्या अधिष्ठान कलशावरती मागणं मागतायत. पण मागणं मागतात ते खऱ्या अर्थानं प्रापंचिक नाही. मागणं मागतात ते खऱ्या अर्थानं सांसारिक नाही, तर मागणं मागतायत गोड मागणं मागतायत, फारच गोड मागणं मागतायत. आपल्याला मागता येणार नाही असं काहीतरी मागतायत. काय मागतायत? चरण सेवा. पाठे ना अभंग, पाठे ना नुसता माईक समोर धरलाय, अभंग पाठे ना. चरण सेवा अखंडित. अखंड हरिनाम सप्ताह जसा खंड न पडता चालतो, खंडच नाही तो अखंड. मग अखंड असणारा खऱ्या अर्थानं खंड ज्याच्यामध्ये नाही तो खऱ्या अर्थानं परिस्पर्श भाव असणारा खऱ्या अर्थानं चरणत्व गादीच्या सेवेचा भाव नामदेवराय म्हणतायत. चरण सेवा अखंडित. हो ठीक आहे, मागणी मागितली आहे पहिल्यांदाच, पहिलीच मागणी आहे. आणि मागणी मागितली ती खऱ्या अर्थानं चरणाच्या सेवेची मागितली. पण या चरणाची सेवा करण्यासाठी हे चरण ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण सुद्धा मागितलं पाहिजे. कारण ठिकाण जर नसेल तर माणूसाचा ठिकाव लागत. आपल्या पायाला भिंगरीच आहे. आता इथं असेल तर अजून 10 मिनिटांनी कुठं असेल सांगता येणार. आताची इकडची इकडं आली, इथं बसलो होतो, इथून इकडं आले. आता हे कीर्तन संपेपर्यंत किती गाव फिरून येईल सांगता येणार का? त्याचा ठाव नाही, त्याचा ठिकाणा सुद्धा निघाला. पण महाराज चरणाची सेवा मागतोय, पण चरणाची सेवा मागत असताना त्या चरणाला पाहण्यासाठी आम्ही कुठं जावं? महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं जायची गरज नाही, आम्ही एकाच ठिकाणी मागणं मागणार. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. संघ जर पाहिजे असेल, संघ जर मिळावा असं वाटत असेल, संघ जर कुणाचा व्हावा असं वाटत असेल आणि तो सातत्यपूर्ण असेल, कारण असणारा संघ क्षणिक आहे. आयुष्यातल्या प्रत्येक असणाऱ्या संघाचा भाव वेगवेगळा आहे. काही संघ क्षणिक आहेत आणि काही संघ खऱ्या अर्थानं
पारलौकिक अवस्थेच्या खऱ्या अर्थानं विभूती अवस्थेला जाऊन पोहोचलेले आहेत. पण माझे श्रीमंत संत खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराज म्हणतात थोड्या कालावधीचा संग नको आहे. मग कसा पाहिजे? सदा संग हरिदासात सदा पाहिजे, सातत्यानं पाहिजे. आपलं सातत्य आहे का? आपलं कीर्तनकार नवीन आहे का काय? आज आठवडा झाला ना, आता बघताच आहे रोज. नवीन आहे का काय? आपलं सातत्य. काय सातत्य लांब घ्यायचं आहे? आता दिंडी झाली, अखंड हरिनाम सप्ताहाचा खऱ्या अर्थानं जागराचा दिवस. निम्म्यांच्या असणाऱ्या कपाळावरती गोपी चंदनाचा काय आहे? बोला बोला बोला, काय आहे? आज टिळा आहे, उद्या त्या टिळ्यालाच महाराज टाळा आहे का? सदा संग हरिदासाच आमचा सदा नाहीये, आमचा कधी कधी आहे. जागराचं कीर्तन आहे, असणारी खऱ्या अर्थानं दिंडी आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे. गोपीचंदनाच्या टिळ्याबरोबर खऱ्या अर्थानं सुंदर असं शृंगार आहे. आणि शृंगाराबरोबर खऱ्या अर्थानं माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. पण तो क्षणिक आहे, तात्पुरता आहे. पण महाराज म्हणतात सदा संग हरिदासाचा. बर 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 महाराज, ठीक आहे. सदा संग हरिदासाचा ठीक आहे. वास पंढरीतला पाहिजे, ठीक आहे. पंढरीतल्या पांडुरंग परमात्म्याची चरणत्व सेवा पाहिजे, ठीक आहे. पण महाराज याच जन्मात पाहिजे का? असणाऱ्या कोणत्याही परिस्थितीतल्या अकल्पायुष्य देह असणाऱ्या, नाशिवंत देहातल्या बदलणाऱ्या स्वभावाच्या असणाऱ्या, जन्मजायते जाती संस्कारातल्या असणाऱ्या एकाच निष्ठावान अवस्थेमध्ये पाहिजे. महाराज म्हणतात मला या जातीचा आणि पुढच्या येणाऱ्या जातीचा कोणताही मनामध्ये संभ्रम शंका जन्म हो का भुलते याती परी न चुके हरिभक्ती. पण कधी जन्म कोणत्याही जातीत हो, मी मराठा असो, मी चांभार असो, मी नावी असो, मी माळी असो, किंवा मी खऱ्या अर्थानं धनगर असो, मला जातीचा कोणताही फरक पडत नाही. कारण जातीच्या बाह्य जाऊन आमचा असणारा वैष्णव खऱ्या अर्थानं त्या पांडुरंगाला भजतो. वेदा वेद भ्रम आमंगळ वेदा वेद भ्रम विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदा वेद भ्रम वेदा वेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदा वेद भ्रम मंगळ, वेदा वेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. महाराज आमच्यात भेदच नाही का? आम्ही जातीत नाही, आम्ही पातीत नाही का? यारे यारे लहान थोर, याती भलती कोणी येऊ द्या, त्याचा उद्धार आहे का? पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थानं या विटेवरचा खऱ्या अर्थानं कृपेचं कृपादान करायला तयार आहे. पण महाराज कोणत्याही जन्मात चालेल हो, तरी तुमची भक्ती चुकणार नाही हो. पण महाराज एवढं सगळं आहे, पण एवढं सगळं असताना सुद्धा त्या असणाऱ्या देवाकडून खऱ्या अर्थानं असणारी ही चरणाच्या सेवेची मागणी पूर्ण होईल असं माझ्या नामदेवराय महाराजांना वाटत नाहीये, अजिबात वाटत नाहीये. आणि जर वाटत असतं तर उदाहरण द्यायची गरज पडली. उदाहरण कधी द्यावं लागतं? कधी द्यावं लागतं? कधी द्यावं लागतं? कालच्या कीर्तनकाराला जर 5,000चं पाकिट देत असाल तर मला 2च का? कमी मिळालं की काय द्यावं लागतं? काय द्यावं लागतं? उदाहरण द्यावं लागतं. काल कसं केलं? काल कसं केलं? कालचं नाही सांगत, काल कसं केलं? काल कसं केलं तसं आज करा. नामदेवराय महाराज आतापर्यंत चरणत्व गादीची सेवा खऱ्या अर्थानं मलाच दिली असं नाहीये, मीच मागतो असं नाहीये. मग कोण कोण मागतंय? नामदेवराय महाराज उदाहरण देत आहेत. नामा म्हणे कमळापती हेची देवा उडती वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा.
घेतलेल्या अभंगाच्या गंधर्व स्वरूपात खऱ्या अर्थानं गुंफलेल्या अवस्थेला खऱ्या अर्थानं शब्दरचनेत आणण्यासाठी प्रयत्नवादाची पराकाष्ठा करत करत खऱ्या अर्थानं साहित्याची असणारी दिग्दर्शन भूमिका माझ्या अंतःकरणात जी उमटली ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अल्पाचा परिहार देणं फारसं अगत्याचं नाही, परंतु खऱ्या अर्थानं परिहारी आहे. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वय वर्ष 24वे आणि 24व्या वर्षातील खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताहाची असणारी ही जागराची मागणीपर प्रबंधकातील असणारी सेवा, ही उपांत दिवसाची सेवा आहे. आज मागणी मागायची आहे आणि मागणी मागायला खऱ्या अर्थानं बाहेरचा कुणीही चालला असता. कमिटी माझ्या मागे उभीच आहे. मागणी मागायला कुणीही बाहेरचा कीर्तनकार चालला असता, पण आज खऱ्या अर्थानं उभा आहे ते एका वेगळ्या अंतःकरणाच्या भूमिकेच्या असणाऱ्या उंचीनं. मागणी मागायला कुणीही उभा असता, पण खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीचा 25व्या वर्षातला खऱ्या अर्थानं असणारा डोंगर आपल्याला सहजतेनं पार करायचा आहे, म्हणूनच आज मागणी मागायला उभा आहे. हो, आपल्याला मागणी मागायची, मग सगळ्याला मागणी मागायची. कुणाकुणाला मागणी मानायची? प्रभूच्या पांडुरंग परमात्म्याच्या असणाऱ्या चरणत्व गादीला खऱ्या अर्थानं स्मरून, संतत्व गादीला असणाऱ्या खऱ्या अर्थानं असणाऱ्या हरिभक्तापासून कीर्तनकारापर्यंत, विनयकर्यापासून टाळकर्यापर्यंत, नवे नवे मृदुंगवादक पासून खऱ्या अर्थानं आचार्यापर्यंत सगळ्यांना खऱ्या अर्थानं विनंती करायची. आणि विनंतीच्या मागणी प्रबंधकातला असणारा 24व्या वर्षातला असणारा हा जागराचा असणारा दिवस सफलतेच्या अंतःकरणाला नेऊन खऱ्या अर्थानं उद्या त्याचा काला करायचा आहे. आपला असणारा खऱ्या अर्थानं सुंदर असं देवळगाव गाडा, पण हे देवळगाव गाडा गाव छोटे आहे, पण संप्रदायात आता थोडस मोठं आहे. संप्रदायात आता मोठं आहे. वारकरी जीवनाच्या आयुष्यामध्ये प्रबंधक व्यक्त करत असताना, वारकऱ्याच्या जीवनशैलीला पलटवत असताना, वारकऱ्यानं अधिष्ठान मांडत असताना वारकऱ्याची अधिष्ठानं फार वेगवेगळ्या उंचीनं मांडली जातात. पण वारकऱ्याला कितीही उंची प्राप्त झाली तरी खऱ्या अर्थानं एक गोष्ट विसरली जात नाही, ते त्याच्या मागचं असणारं त्याचं गाव. त्याचं गाव खऱ्या अर्थानं ज्यांचीच आता खऱ्या अर्थानं पुण्यतिथी साजरी होत आहे, ते वारकऱ्यांवरती खऱ्या अर्थानं अधिष्ठान सादर करणारे आणि वारकऱ्याला खऱ्या अर्थानं सूत्रबद्ध करणारे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व, ज्यांची महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं वारकरी भजनी मालिका खऱ्या अर्थानं अविरतपणे पसरली गेली, ते आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी खऱ्या अर्थानं नामदेव आप्पा शामगावकर. पण शामगाव हे आप्पांचं गाव आहे, आप्पांचं आडनाव गावाला माहित नाही, पण आप्पा म्हणलं की खऱ्या अर्थानं शामगावकर हा उल्लेख होता. मी दुसरं उदाहरण देऊन जाईल. नामदेव आप्पा गेले, संप्रदायाची फार मोठी हानी झाली, शामगावकरांची हानी झाली आणि शामगावकर नाव कुठंतरी लोप पावलं. पण तरी सुद्धा वारकरी खऱ्या अर्थानं भजनी मालिका उचकल्यानंतर एकदा भजनी मालिका हातात घेतली तर कुणाची मालिका असं म्हटलं तर सुभाषप्पा खऱ्या अर्थानं ती शामगावकरांची असंच म्हणावं लागेल, असंच म्हणावं लागेल. वारकरी संप्रदायातलं खऱ्या अर्थानं दुसरं, आमच्या पाटस पंचक्रोशीत माझं कीर्तन चालू असतानाच एक घटना घडली. ती खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील एक दुसरा नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबराच्या असणाऱ्या रूप पाहता लोचनेला किंवा खऱ्या अर्थानं सुंदरते ध्यानला खऱ्या अर्थानं तास तासभर रामकृष्ण हरीमध्ये आळवणारा एकमेव खऱ्या अर्थानं एक गायक वृंदातला खऱ्या अर्थानं एक महान वक्ता, महान श्रोता आणि खऱ्या अर्थानं दशग्रंथी असणारा वक्ता महाराष्ट्राच्या मातीला होऊन गेला. ते विद्यमान कीर्तनकार खऱ्या अर्थानं प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर. सातारकर हे त्यांचं आडनाव नाही, पण नाव लागतं सातारकर. गावाचा उद्धार होतो, गावाचा लोप होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 4 दिवसापूर्वी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं गावाचं नाव टाकताना खऱ्या अर्थानं देवळगाव नुसतं टाकायचं का देवळगाव नाव लक्षात आहे का? देवळगाव तुला बरं दिसतंय जरा. देवळगाव त्याचं कारण असे महाराज, आपलं गाव देवळगाव गाडा. ऐकताय तुम्ही? आपलं गाव देवळगाव गाडा. 25व्या वर्षात सप्ताह मोठा होणारे असा सगळ्यांना निरोप धाडा. जेवणाला प्रत्येकाला पोटभर वाढा, कारण आपण गाणारे शिवछत्रपतींचा पोवाडा. विठ्ठल म्हणून श्री महाराज
असणाऱ्या जागराच्या कीर्तन रूपी सेवेकरता तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं प्रयोगबद्ध केलेला आहे आणि तुमच्या कीर्तनाचं खऱ्या अर्थानं धर्म मंडप आम्ही आमच्या असणाऱ्या मंडपात मांडलेलं आहे. तुमच्या कृपेनं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची असणारी स्थापना झालेली आहे आणि स्थापनेमुळे आम्हाला सुख मिळतंय. म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं विनंती करूया. आइए महाराज विराजिए, 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 असणारी दुसऱ्या दिवसाची खऱ्या अर्थानं असणाऱ्या प्रबंधकातली सेवा जाचक परिवाराच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं आजची असणारी उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा जाचक परिवाराकडे असणाऱ्या खऱ्या अर्थानं प्रबंधकानं असणाऱ्या प्रभूच्या पांडुरंगाला खऱ्या अर्थानं मागणी मागायची. मागणी मागण्यासाठी शास्त्रामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. खूप लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, खूपच लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. 1 तास कीर्तन करणार आहे. आज थोडंसं बोलायचं, थोडंच बोलायचं, पण मार्मिक बोलायचं. मागणी मागण्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात. साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर मागणी मागण्यासाठी खऱ्या अर्थानं कोणीतरी मागणी मागणारा असावा लागतो. मागणी मागणारा असल्याशिवाय मागणी पूर्णत्वाला जात नाही. आणि मागणी मागणारा जसा असावा लागतो तसा मागणी मागण्याच्या बरोबर देणारा सुद्धा असावा. मागणी जर मागणारा असेल आणि देणारा नसेल चालेल का? चालेल का? नाही चालेल. अहो जेवायला घालणारा असेल पण जेवायला नसेल तर चालेल का? नाही चालणार. मागणी मागणारा असावा लागतो तसा मागणी देणारा सुद्धा पूर्ण करणारा सुद्धा असावा लागतो. आता इथं व्यापारी मंडळी भरपूर बसली, त्याला खऱ्या अर्थानं वकील साहेब शास्त्र संपन्न भाषेमध्ये व्यापारीकरणाच्या जर दृष्टीने बोलायचं झालं तर त्याला आवक आणि जावक असं म्हटलं जातं. आवक म्हटलं जातं आणि आवक वाढली की जावक सुद्धा वाढावी. आवक जावक म्हटलं जातं व्यापाऱ्याच्या भाषेत. वकिली भाषेत सांगू, वकिली भाषेत येणाऱ्याला विधेयक असं म्हटलं जातं. कुठंतरी मांडायचं असेल तर विधायक मांडावं लागतं आणि विधायक मांडलं की त्याच्यावरती प्रतिज्ञापत्र देत असताना त्याचं उत्तर ज्या पद्धतीनं दिलं जातं त्याला वकिली भाषेत देयक असं म्हटलं जातं. विधायक असला तर देयक असतो, आवक असेल तर जावक असते, देणारा असेल तर घेणार असतो, घेणारा असेल देणारा असतो. पण आजच्या असणाऱ्या कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं फारच मोठा प्रश्न पडलाय जगाच्या पाठीवरती. इथं मात्र देणारा आहे तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो विटेवर आहे आणि घेणारा जो आहे ते खऱ्या अर्थानं पूर्णत्वाच्या गादीला खऱ्या अर्थानं अत्यंतिक असणाऱ्या निवृत्तीपूर्वक परमानंद आनंदाच्या सुखात प्राप्त झालेले खऱ्या अर्थानं माझे संत आहेत. संत मागणी मागतील यात काय नवल आहे? संतांनी मागणी मागावी हे संतांनीच नाही तर त्यांच्या असणाऱ्या वडिलांच्या सुद्धा अंतःकरणात वडिलाची रीत जानता
वडिलांची माझ्या वडिलांची मीराची देवा माझ्या काही मागणे अमानुषित वडिलांची रीत वडिलांची रीत करतो हो काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित वडिलांची रीत चालत वडिलांची रीत काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणतोस. ए पांडुरंगा, आतापर्यंत आमच्या असणाऱ्या घरातल्या कुळोद्धारक संपत्तीच्या अवस्थेमध्ये कुणीही तुला मागितलेलं आणि इथून पुढे आम्ही सुद्धा मागणार अजिबात मागणार नाही. द्यायची भूमिकाच करू नको. मागितली नाही, मागणारही नाही. आतापर्यंत आम्हाला मागण्याची गरज वाटली संत. मागणी मागणार ते संत कुठले? आणि मागणी मागणारे जर संत असते तर जगाच्या बाजारामध्ये खऱ्या अर्थानं मागणी सगळ्यांचीच पूर्णत्वाला गेली असती. पण सगळ्यांची मागणी पूर्णत्वाला जात आपण त्या असणाऱ्या देवाकडे आल्यानंतर मागणी मागितल्याशिवाय जातोय का? जातोय का? अर्धी 50ची नोट देऊन महाराज 50 पोते गव्हाचे घरात भरले पाहिजेत अशी दरिद्री मागणी करणारी आपण. सप्ताहाची वर्गणी फाडायची म्हणले की सप्ताहाच्या वर्गणीमध्ये खऱ्या अर्थानं कितीची नोट बाहेर काढावी याचा 10 मिनिटं विचार करणारे आधी आपण. असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याकडे न मागता येऊ असं होईल का? असं होईल का? महाराज लांब कशाला? गणपती आणायला तुम्ही जाता का? गणपती आणायला जाता का? चौफुल्यावरती जाता का? गणपती आणायला गेल्यानंतर गणपतीला पाहिलं की पाहिलेल्या गणपतीकडे पाहत असताना त्या गणपतीचं मूल्य करणारे आपण. त्यानं 500 म्हणलं की आपण 300 सुरुवात करायची. त्यानं 200 म्हणलं की आपण परत त्याला 50 कमी करायचं. आणि तो गणपती खऱ्या अर्थानं 100च घरी आणायचा. आणलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची. केलेल्या प्रतिष्ठेवरती खऱ्या अर्थानं हात जोडायचा आणि असलेल्या मूर्तीकडे पाहून 100चीच मागणी करायची. असं होतंय का? होतंय? मग काय होतंय? घर वाढू दे, संसार सुखरूप होऊ दे, पोराबाळांना आनंद वाटू दे, बाजरीला पाणी मिळू दे, देवळगावला पाऊस पडू दे, सप्ताह मोठा होऊ दे, पाकिटं चांगली चांगली भरू दे. सगळं चालू ना? सगळं चालू ना? वाढावे संतान, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन्यदान. आपल्याला कमी व्हावं असं वाटत नाही. आपल्याला वाटतं वाढतच राहावं, वाढतच राहावं. अहो, लोकांच्या बंगल्याची खऱ्या अर्थानं बंगल्यातल्या झाडणाऱ्या आई माई माऊलीची खऱ्या अर्थानं हाडाची काडी झाली. म्हातारी येताना अशी होती, आता अशी झाली. अशी कळते का? अशी कळते का? अशी झाली. पण तरी सुद्धा अजून का होईना 2 गाया बसल्या पाहिजेत, असा गोठा झाला पाहिजे होता असंच वाटतंय. असंच वाटतंय ना? असं भरलंय का आपलं पोट? भरलंय का? आपण त्या असणाऱ्या देवत्व गादीच्या असणाऱ्या चरणत्व अवस्थेला पसरल्याशिवाय राहत हेची करी हाव संसारी संसारी हेची करे हाव संसारिक हेची हव करे संसारिक हेची करे हाव संसारिक. हरी लाभ कान बरे सदैव हेची करी हवा संसारिक हेची करी हवा संसारिक. काय दिलं महाराज प्रमाण? न्यावे खावे बरे हा असावे सदैव असावे सर. हा हेची हव करी संसारिक हेची हवं करी संसारी. वा, हवं संपलेली
नाही, हात पसरणं संपलेलं नाही. आपल्याला मागावंच वाटते. सगळं असताना सुद्धा आपल्याला मागावंसं वाटतं. याचं कारण असं आहे, आपल्यातली आशा तृष्णा खऱ्या अर्थानं संपलेली. माया मरिना मनमुआ मरी मर गया शरीर, आशा तृष्णा न मरी, कहा गया दास कबीर. हो, माया मरिना मनमुआ मरी मर गया शरीर. माणसं मेली माणसं मेली, स्वर्गी सुखाची झाली, पण आशा तृष्णा त्यांच्यातल्या गेल्या. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया विष्टीला जीव माझा, माझे सहित नेनाती कोणे, माझे सहित नेनाती कोणे, माझे सहित नेनाती सर्व सुखाची आशा जन्म गेला, सनयक मुक्ती यत नाही केला, हिंडता दिशा चित पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सनयक मुक्ती यत नाही केला, हिंडता दिशा चित पावला, माया वेष्टीला जीव सुखाची आशा जन्म गेला. आपला जन्मच मुळात आशेनं तृप्त आहे, जातोच. आपली आशा संपली नाही, आपली तृष्णा संपली नाही, पण महाराज तरी सुद्धा जीवाला मार्गदर्शन करणारे खऱ्या अर्थानं संत, खऱ्या अर्थानं जो हात पसरतोय ना, त्याचा धिक्कार करताय. आवाज वाढवा. तुका म्हणे करी ब्रह्मांड भेटले, हात पसरी जिने धिगत्याचे, हात पसरी जिने धिगत्याचे, हात पसरी भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा हरी जळोचिने लाज रवाने, ऐसे आसे नारायण, उपेक्षित ऐकायला बरं वाटते बरं का, ऐकायला बरं वाटते. महाराज साधं बोलत नाहीत. काय म्हणतात महाराज? जळो जिने लाजीरवाणी, भिक्षा पात्र अवलंबने. जळो म्हणतात, जळो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्कार केलाय महाराजांनी. मागायचंच नाही, आणि मागण्याची गरज सुद्धा. मला एक सांगू का, प्रवीण महाराज बसले, आपल्या संतांच्या वारकरी अवस्थेच्या दर्शन मंडपामध्ये मागण्याची गरजच राहिलेली. वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थानं श्रीमंताचा संप्रदाय का. कधीतरी वारकरी संप्रदायातल्या संतांचा अनुभव चरित्रात्मक कधी जर विचार करायचा झाला, तर कधीतरी संतांची चरित्र आपण अभ्यासली पाहिजे. संत स्वरूपाचं जर खऱ्या अर्थानं वर्गीकरण जर करायचं झालं, तर वर्गीकरणाचं खातेवाटप मी सहज कित्येकदा केलेलं आहे. संतांच्या असणाऱ्या चरित्रात्मक जीवत्व देहाचा भाव खातेवाटपामध्ये केलेला आहे. खातेवाटप कळतं ना. बरीच वर्ष झालं चालतंय, होईल वाटतंय. निम्या ज्यांना वाटत होतं लाल दिवा मिळेल, पण अजून तरी मिळाला, आणि आता मिळायचे दिवस सुद्धा मिळेल असं वाटतंय तुम्हाला. हेलपाट्यावरही गेली महाराज काय, पण लाल दिवा मिळाला.
खाते वाटप, आधी वाटप पण मग खा. नाही कळलं? कशाला म्हणतात खाते खातं वाटप? अरे आधी खातं कोणतं आपल्याकडे आले ती तरी कळून घ्यावं मग वाटप करावं का नाही? खाते वाटप करायचंय, पण खाते वाटप करण्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नेतृत्व संपन्न अवस्थेमध्ये असणारे सगळे संत एका असणाऱ्या उंचीवर आहेत. साधे नाही, सर्वसामान्य नाही. एक एक संत खऱ्या अर्थानं एक एक खातं सक्षमपणे अविरतपणे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सांभाळण्याचं काम करतायत. ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री महाराज. कोण कोण? तुम्ही जागेत का? चेहरे फुललेत का तुमचे? ज्ञानोबराय संप्रदायाचे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, मुख्यमंत्री सर्वसामान्य नाही, आमचा साधा सुद्धा नाही. बरं एकटाच चालत नाही, सगळ्याला घेऊन चालतो. आमचा मुख्यमंत्री साधा नाही. आमचा संप्रदायातला खऱ्या अर्थानं पदभार सांभाळणारे खऱ्या अर्थानं माझे ज्ञानोबराय एकटे चालत नाहीयेत. मग कशा चालतात? मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी. वैष्णवाला घेऊन ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं सर्वोच्च पदाला आहेत. सर्वोच्च पदाला असणारे ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं उंचीवर आहेत. पण उंचीवर असणाऱ्या ज्ञानोबरायला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल ते आमच्या संप्रदायातले खऱ्या अर्थानं निवृत्तनाथ महाराज हे असणाऱ्या संप्रदायातल्या सरकारातले खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री आहेत. शिक्षण मंत्री आहेत. ज्ञानदेवा पाठ निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव पाठ निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. जे दिलंय ते कोणी दिलंय? माझ्या निवृत्तीनाथ दादांनी दिलंय. जे झालेलं आहे ते सगळं कार्य खऱ्या अर्थानं श्री निवृत्तीनाथ अवधारी जो जे ज्ञानोबरायच्या कृपेचं अधिष्ठान खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ महाराज आहेत. ते निवृत्तीनाथ महाराज खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आमच्या खऱ्या अर्थानं संप्रदायातले शिक्षण मंत्री आहेत. पण एक बोलू का, महाराज हे सगळं सांभाळण्यासाठी कुणीतरी ताकदवार असावं लागतं, कुणाच्या तरी हातामध्ये शस्त्र असावं लागतं, कुणाच्या तरी हातामध्ये खऱ्या अर्थानं शब्दामध्ये ताकद असावी लागते, कुणाच्या तरी मुखामध्ये खऱ्या अर्थानं वाणी तेजस्वी असावी लागते. कारण खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची गळचिपी करणारी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं वाढत चाललेत आणि वाढणारे खऱ्या अर्थानं कमी झाले पाहिजेत. आणि ते टिकाऊ राहण्यासाठी खऱ्या अर्थानं या संप्रदायाला संरक्षण मंत्र्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ते सगळ्यात मोठे संरक्षण मंत्री म्हणजे खऱ्या अर्थानं माझे श्रीमंत श्री तुकोबराय आहेत. माघरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ. तुकोबरायने खऱ्या अर्थानं शब्दांची शस्त्र केली, शब्दांचीच यज्ञ केली आणि खऱ्या अर्थानं या यज्ञानं खऱ्या अर्थानं परिपूर्णतेचा भाव आणला. तुकोबराय आमचे असणारे संप्रदायाचे खऱ्या अर्थानं संरक्षण मंत्री आहेत.
पण संरक्षण असावं खऱ्या अर्थानं देशाला, संरक्षण असावं खऱ्या अर्थानं देवाला, संरक्षण असावं खऱ्या अर्थानं जीवाला. पण हे संरक्षण असताना, जीव सांभाळत असताना जीवाने व्यक्त केलेला भाव सर्वसामान्यपणे नाही, कारण तो खऱ्या अर्थानं प्रापंचिकही आहे आणि सांसारिक सुद्धा आहे. दोन्हीचा भाव आहे. मग दोन्हीचा भाव सांभाळणारे खऱ्या अर्थानं संत, सांभाळत खऱ्या अर्थानं गृहमंत्री झाले. आणि ते गृहमंत्री झालेले संत खऱ्या अर्थानं माझे श्री नाथ महाराज आहेत. प्रपंचही चांगला आहे नाथांचा, प्रपंचही चांगला आहे. आणि नाथांचा असणारा संसारही इतर संतांचा संसार वेगळा आणि नाथांचा संसार एक. बोलू का, संसाराच्या वाटेवरती अनेक चिन्ह पाहिली आहेत, पण संसाराच्या वाटेवरची चिन्ह वेगवेगळी पाहत असताना नाथांचा खऱ्या अर्थानं संसार वेगळा आहे का. याच नाथ महाराजांच्या संसार रूपी, परमार्थात नाही म्हणत मी, संसार रूपी वाड्याच्या बाहेर सर्वसामान्य नाही तर महाराज खऱ्या अर्थानं माझे दत्त महाराज चोपदारकी करत होते. दत्त चोपदार ज्या नाथ महाराजांच्या संसारूपी वाड्याच्या बाहेर खऱ्या अर्थानं दत्त महाराज चोपदारकी करतात, ते नाथ महाराज किती श्रीमंत असतील. ते परमार्थ ते श्रीमंत आहेत आणि संसारामध्ये श्रीमंत आहेत. मला वाटतं ते आमच्या वारकरी संप्रदायातल्या असणाऱ्या सरकारामधील खऱ्या अर्थानं गृहमंत्री आहेत. खऱ्या अर्थानं ते घर सांभाळतायत, पण सांभाळणारं घर चालण्यासाठी खऱ्या अर्थानं शेतामध्ये काम करावं लागतं. करताय ना तुम्ही, करताय ना. निम्यांच्या लागणीच चालल्यात आता. निमी लोक लागणीचं लय अवघड आहे महाराज. एक बाई दिवसाला किती, इकडे एवढंच आहे ना. महाराज मागं सरायला लागले पण बायका पुढे जायला लागले. आणि आज तर गेल्याच पाहिजेत. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज जागतिक खऱ्या अर्थानं बालिका दिन आहे. 3 खऱ्या अर्थानं आज जानेवारी आहे. असणाऱ्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं आज धन्यवाद दिले पाहिजेत. पण धन्यवाद द्यायचे ते साधे सुद्धा नाही. आता सगळ्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने इथं उपस्थित आहेत. तुम्हाला धन्यवाद दिलेच पाहिजेत. पण कशासाठी दिले पाहिजेत त्याचं कारण सांगू का. कीर्तनाला आलाय आनंद आहे, कीर्तनाला आलाय आनंद आहे, पण कीर्तनाला आल्याच्या बरोबरीच्या असणाऱ्या दृष्टिक्षेपाचा भाव घरी सगळ्याच्या सगळ्या टीव्हीच्या मालिका चालूच आहेत. आता महाराज इतकं अवघड झालंय, असणाऱ्या जेवणातल्या फोडण्या सुद्धा इंटरव्हल मध्येच दिल्या जातात. 5 मिनिटं थांबा, जाहिरात लागली की पटकन फोडणी दिली जाते. नवरा जर चुकून काही गपकन बोलला तर त्याला खऱ्या अर्थानं पुढं कोणतं प्रत्युत्तर मिळेल हे सुद्धा महाराज अवघड होऊन बसलाय. काय म्हणेल सांगता येत नाही का. ती टीव्हीची मालिका फार महत्वाची, पण तरी सुद्धा मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे. या पुरुष वर्गापेक्षा मला माता भगिनींचा थोडा कणभर का ना अभिमान जास्तच आहे. त्याचं कारण असं आहे, घरामध्ये खऱ्या अर्थानं 7 मालिका ही चालूच आहेत. घरामध्ये खऱ्या अर्थानं 7 असणाऱ्या मालिका रोज पाहणं चालूच आहे. पण 7 मालिका चालू आहेत. 7 अखंड हरिनाम सप्ताहातलं कीर्तन चालू आहे. आणि दोन्ही जर गोष्टी एकाच वेळी जर चालू असतील तर जगाच्या पाठीवरती 7 कीर्तन आणि 7 मालिका या जर दोघींची निवड करायची जर ठरली तर एवढ्या सगळ्या माझ्या माता माऊलींनी खऱ्या अर्थानं मालिकांना लाथ मारली इथं कीर्तनाला. तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्हाला माहिती आहे ते सगळं काल्पनिक आहे, ते तात्पुरतं आहे, ते क्षणिक आहे, पण खऱ्या अर्थानं कीर्तन मात्र शाश्वत आहे. विठ्ठला चाललेल्या घरासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि केलेलं खऱ्या अर्थानं चालण्यासाठी खऱ्या अर्थानं या असणाऱ्या सरकारला कृषी मंत्री पाहिजे. कृषी मंत्री पाहिजे. कृषी मंत्री नसेल तर खऱ्या अर्थानं सरकार चालत नाही. आणि कृषी मंत्री जर कोण असतील तर खऱ्या अर्थानं माझे सावता महाराज खऱ्या अर्थानं कृषी मंत्री आहेत. सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला, धन्य त्या रत्नाची ती खान,
जन्मला निधान सावता सागर. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. सावता महाराजाचं प्रेम फार विलक्षण आहे महाराज. सगळे देव खऱ्या अर्थानं देवाच्या भेटी करता संत येतात, पण देव ज्यांच्या भेटी करता जातो ते खऱ्या अर्थानं संत सावता महाराज आहे. नाम म्हणे त्यांचा जन्म सुखय झाला. 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 चौधरीला मारियाचा चौधरीला मारियाचा बाबता रे प्रेमाचे आगे बाबता रे प्रेमाचे आगे चौधरीला मारियाचा चौधरीला प्रेमाचे आगे सावता सागर प्रेमाचे आगे. म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला नामयाचा माळीयाचा. खऱ्या अर्थानं माळी असणाऱ्या खऱ्या अर्थानं माझ्या सावता महाराजांचा खऱ्या अर्थानं जन्म सफल झाला. का खऱ्या अर्थानं असणाऱ्या शेतीतल्या पिकातच खऱ्या अर्थानं विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई म्हणणारे खऱ्या अर्थानं माझे सावतामाळी महाराज जगाच्या पाठीवरती या असणाऱ्या संप्रदायातल्या सरकारचे कृषी मंत्री आहेत. पुढे चला, या असणाऱ्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची गरज आहे. आता मात्र कुणीही पत्र्यात राहायला तयार, आता मात्र कुणी झोपडीत राहायला तयार आहे का? कोणाची झोपडी झोपडी राहिली का? राहिली का झोपडी? झोपडी राहिलीच नाही महाराज. आता बंगले झाले, बंगले चार चाकी, बंगल्याच्या बाहेर चार चाकी, चार मजल्यांचे बंगले झाले. पण बंगले बांधत असताना खऱ्या अर्थानं ते बंगले वारकरी संप्रदायात जर वाढवायचे असतील, संत कृपा करायची असेल, इमारत फळाला न्यायची असेल, तर या असणाऱ्या सरकारला खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची गरज आहे. आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री जर कोण झाले असतील तर खऱ्या अर्थानं माझे गोरोबा काका खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. जगाच्या पाठीवरती त्यांनी वीट बनवली आणि साधी वीट नाही बनवली दादा हो. माझ्या असणाऱ्या गोरोबा काकाच्या विटेवर सर्वसामान्य नाही, या जगाचा बाप विठ्ठल उभा आहे. विठ्ठल सार्वजनिक बांधकाम मंत्री खऱ्या अर्थानं आमचे गोरोबा काका आहे. प्रयत्नवादाच्या पराकाष्ठेवरती खऱ्या अर्थानं सत्य साहित्याच्या असणाऱ्या कृपेचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान सांभाळलंय. पुढे चला, खऱ्या अर्थानं त्या घरामध्ये राहण्यासाठी घर मिळालं, वीट मिळालं, अन्न मिळालं, वस्त्र मिळालं, साहित्य मिळालं, सगळं मिळालं. पण सगळ्याच्या बरोबर खऱ्या अर्थानं असणाऱ्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं कपडे घालण्यासाठी कुठंतरी सूत पण पाहिजे. त्या सुताशिवाय आयुष्याला किंमत नाही. कारण आपलं जर सूत जुळलं नाही तर जगाच्या पाठीवरची सूत्र लागत. तुम्ही तिघांनी मिळून एक सूत्र करायचे, तुम्ही तिघांनी मिळून एक सूत्र करायचे. प्रकाश महाराजांनी एक सूत्र करायचे आणि प्रेम भंडारी संत स्वरूप अवस्थेमध्ये ढोळे महाराजांनी एक सूत्र करायचंय. हे माझ्यावरच असणारं प्रेम आहे. का? सूत्रबद्ध अवस्थेचं खऱ्या अर्थानं सूत्र मिळालं पाहिजे आणि मिळालेल्या अवस्थेचं कृपादान झालं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असणाऱ्या माझ्या वस्त्र उद्योग मंत्र्याच्या असणाऱ्या पदावरती खऱ्या अर्थानं माझ्या कबीर महाराजांना पाचारण केलं. खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या कबीर महाराजांना खऱ्या अर्थानं वस्त्र विणावं, वस्त्र विणावं, वस्त्र विणावं. पण विणलेल्या वस्त्राला सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं माझ्या पांडुरंग परमात्म्यानं करावं. कबीराच्या मागे वस्त्र त्यानं काम केलंय. तो सर्वसामान्य नाही, तो असा तसा नाही. पण महाराज सगळे मंत्री मिळाले, सगळे मंत्री झाले. पण मंत्री झाले ते सगळे पुरुषच झाले. आता पुरुषांना 50% राहिलेलं आणि 50% तर लांबच राहिलं. आता इकडं 70-75 वरती आता सरत मला वाटतं पुढच्या सप्ताहाला खऱ्या अर्थानं बैठक व्यवस्था आपल्याला बदलावी लागणार आहे. हे महिला मंडळ खऱ्या अर्थानं अतिक्रमण थोडंसं करायला लागलंय. आणि अतिक्रमण करताय म्हणल्यानंतर आमच्या खऱ्या अर्थानं आदिशक्ती मुक्त चित्तला महाराष्ट्राच्या संप्रदायामध्ये खऱ्या अर्थांनी कायदा शिकवण्याचं काम केलं. ते कायदा आणि सुव्यवस्था मंत्री पदावरती कोण जर विराजमान असेल तर ती खऱ्या अर्थानं माझी लहान असणारी आदिशक्ती मुक्त चित्तला खऱ्या अर्थानं माझी मुक्ताई माता आहे. तिला कायदा शिकवलाय. पण शिकवलेला कायदा महाराज साधा नाही. ज्यांना ज्यांना तिनं कायदा शिकवला त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं देव आहे.
तिनं पहिल्यांदा कायदा शिकवला ते खऱ्या अर्थानं माझे खऱ्या अर्थानं माझे ज्ञान देव आहे, देव आहेत, देव आहेत. पण तरी सुद्धा त्या देवाच्या असणाऱ्या अधिष्ठान पदावरती खऱ्या अर्थानं सुंदरतेनं बोलावं लागलं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, खऱ्या अर्थानं विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. फार अलौकिक ज्ञान व्यक्त करणारे कायदी पंडित खऱ्या अर्थानं माझी लहान असणारी आदिशक्ती मुक्तचित कला खऱ्या अर्थानं माझी मुक्ताई महाराज खूप छोटी आहे. ज्ञान असणाऱ्या देवाला तिनं शिकवलंय. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा असं म्हणणाऱ्या चांग देवाला तिनं शिकवलंय. साधं सुद्धा नाही. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. न्यायप्रत अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं जन्माच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये त्या चांगदेव महाराजांना जन्म झाला. तो जन्म कृपेचा सफल झाला असं जर कधी वाटत असेल तर चांगदेव महाराज म्हणतात गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. का? तिने आम्हाला कायदा शिकवला. आणि महाराज ज्यांचा आज अभंग आहे, ज्यांची आज मागणी आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं देव जवळ मिळाला होता, खेळायला मिळाला, हसायला मिळाला, पाहायला मिळाला, सांभाळायला मिळाला, पण त्यांना तो कळाला नाही. तो जिच्यामुळं कळाला ती माझी मुक्ताई आहे. विठ्ठला पहिले ते ज्ञानदेव आहे, दुसरे ते खऱ्या अर्थानं नामदेव आहे, आणि तिसरे ते खऱ्या अर्थानं चांगदेव आहे. तिघांच्याही माग देव आहे. पण या तिन्ही देवांना खऱ्या अर्थानं कायदा शिकवणारी, कायदा सुव्यवस्था निर्माण करणारी असणारी खऱ्या अर्थानं मंत्रिपदावरती जर कोणी विराजमान असेल तर ती माझी असणारी खऱ्या अर्थानं लहानशी मुक्ताई आहे. खऱ्या अर्थानं त्या मुक्ताईकडून कायदा शिकावा. आणि इतकं सगळं झालं, इतकं सगळं सांगितलं. कशासाठी विस्तार केला संसाराच्या असणाऱ्या सागराच्या बाहेर जाऊन परमार्थिक असणाऱ्या सरकारचा? आत्ताचं सरकार टिकेल ना टिकेल मला माहित नाही. कितीही मोठा झाला तरी पंचवार्षिक सोडली तर त्याला माझी असं म्हटलं जातं. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. कीर्तनकार खऱ्या अर्थानं कीर्तन करत असेल तर आपण कानानं कीर्तन ऐकत असाल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कीर्तन ऐकतच नाही असं समजा. कानानं कीर्तन ऐकणं बंद केलं पाहिजे. कानानं कीर्तन आपण ऐकत नाही, कानानं कीर्तन आपण ऐकत नाही. कारण कानाचा एक गुणधर्म आहे. कान आपल्याला एक नाही, कान दोन आहेत. या कानानं ऐकायचं, त्या कानानं महाराज सोडून द्यायचं. हा कानाचा गुणधर्म आहे. कानानं कीर्तन ऐकत असाल तर प्रवीण महाराज आपण मरून जाऊ, प्रवीण महाराज आपण मरून जाऊ, पण जगाचा उद्धार होणार नाही. का? जगाच्या पाठीवरती लोक कानानं कीर्तन ऐकायला चालू झाले तर कान खऱ्या अर्थानं त्यांना ऐकू देत नाही. पण एक गोष्ट बोलू का? कानानं नाही, ज्या दिवशी समाज खऱ्या अर्थानं मनानं कीर्तन ऐकेल त्या दिवशी उद्धार झाल्याशिवाय राहणार. मनानं कीर्तन ऐकता आली पाहिजे. कारण हे मन असे महाराज, तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम दरी सर्वत्र नमस्कारी मजे एका. ते तो एक दाखवण्याची ताकद त्या मनामध्ये आहे. ते मन साधं नाही, ते मन चंचल आहे. पण चंचल असणाऱ्या मनाला खऱ्या अर्थानं अविरत असणाऱ्या कृपेचं कृपादान दाखवलं. ते खऱ्या अर्थानं प्रेम भंडारी संत या सरकारमधील खऱ्या अर्थानं अर्थमंत्री ज्या असणाऱ्या संत भूमिकेकडे खऱ्या अर्थानं मिळालं. ते संत म्हणजे खऱ्या अर्थानं माझे असणारे श्रीमंत शिरोमणी खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराज आहेत. का? नामदेवराय महाराजांनी खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये प्रेमच वाटलं, प्रेमच वाटलं. किती प्रेम वाटलं? जगाच्या पाठीवरती ज्यांच्याकडे प्रेम भंडारी, तू प्रेम भंडारी असं संबोधलं गेलं, ते खऱ्या अर्थानं माझे नामदेवराय महाराज खऱ्या अर्थानं या संप्रदायाच्या असणाऱ्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं अर्थमंत्री आहेत. विठ्ठला अर्थमंत्री पदावरती नामदेवराय महाराज आहेत. सर्वसामान्य जीवन नाही. पंढरपूरच्या वाळवंटाच्या रावळामध्ये खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराजांचं जीवनचरित्र बारकाईने जर पाहायचं झालं तर सुंदर असं जीवन आहे. साजेसं जीवन आहे. संपन्न अवस्थेमध्ये सर्वसामान्याचं जीवन नाही. सदावर्तेची मुलगी खऱ्या अर्थानं बायको म्हणून मिळाली होती. सदावर्ते, सदावर्ते लोकांची कानं टवकारली. सदावर्ते म्हणलं की लगेच लोकांची कानं. असंच आहे महाराज. आम्ही किती बिंबीचा देठ जरी अक्षरशः कोरडा केला ना तरी लोकांना रसकस लागणार नाही. पण तिकडचं एखादं नाव घेतलं की माणसाची लगेच कानं. काय म्हणले महाराज? लोकांना सवय. पण मी पण आता चांगला सावध झालोय. तालुक्यात मर्यादित होतो तोपर्यंत बोलायला भीती वाटत नव्हती. पण आता तालुक्याच्या बाहेर जायचं म्हणलं की विचारांच्या पराकाष्ठेला कुठेतरी विचाराच्या विवेकाची असणारी स्वरूपता द्यावी लागते. सदावर्तेची मुलगी, पण गुणवंत सदावर्ते नाही महाराज. गोपाळपंत सदावर्तींची मुलगी खऱ्या अर्थानं माझी असणारी राजाई माता असणाऱ्या खऱ्या अर्थानं संत शिरोमणी नामदेवराय महाराजांची खऱ्या अर्थानं धर्मपत्नी आहे. धर्मपत्नीकडे पाहिलं, आनंद व्यक्त केला. आनंद व्यक्त करत असणाऱ्या जीवनाचं असणारं संगोपन असणारं आयुष्य आहे. 14 लोकांचं घर आहे.
14 लोकांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं वाढवी असणारी संत शिरोमणी पदाची भावशून्य अवस्थेतली खऱ्या अर्थानं माझी जनाई माता आहे. पण जनाई माता असणाऱ्या सर्वसामान्य पदे असणाऱ्या खऱ्या अर्थानं माझ्या नामदेवराय महाराजांचा खऱ्या अर्थानं अलौकिकतेचा भाव व्यक्त करते, वाढवते. का वाढवते? 3 कारण माझ्याकडे खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराजांच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं अलौकिकता वाढवण्यासाठी आहेत. का? पहिलं कारण, जगाच्या पाठीवरती अनेक संत आहेत. ऐका, आजच्या कीर्तनामध्ये मी अजिबातच हसवणार नाही हसवणार. आणि असंही काही पाकिट भरणार नाही, आणि भरलं तरी मी घेणार नाही. आणि मग विदाऊट भरलेल्या पाकिटामध्ये लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा त्या देवाला काय आवडतं हे मांडणं मला गरजेचं वाटतं. विठाला ही सेवा आहे, त्या देवाची मतमतांतर आपल्याला मांडता आली पाहिजे. हसवणारे कीर्तनकार रोज आहेत, रोजच आपण पाहतोय. हसून हसून आपण मोकळे झालो, मोकळे फक्त हाताने नाही झालो, खिशाने पण झालो. कळला ना अर्थ? खिशाने पण मोकळे झालो, पण आपल्या आयुष्यातला आपला मोकळेपणा होऊ नये म्हणून ऐकलं पाहिजे. ऐका, खऱ्या अर्थानं श्रीमंत संत नामदेवराय महाराज सर्वसामान्य नाहीत. ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्यतेचा भाव नाही. कारण जगाच्या पाठीवरती जितके म्हणून संत आहेत ते सगळ्याच्या सगळे संत पहिल्यांदा जर कुणाला भजले असतील तर ते खऱ्यानं गुरुना, आणि नंतर खऱ्या अर्थानं देवाला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आठी जैसे. ज्ञानोबराची दुसरी ओवी आहे, जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. जगाच्या पाठीवरती ज्ञान मिळालं तर खऱ्या अर्थानं ते गुरूंकडे मिळेल, आणि गुरूंना दिलेल्या ज्ञानाच्या जीवावरतीच खऱ्या अर्थानं देव कळेल. हो, गुरुनं दिलेल्या ज्ञानाच्या असणाऱ्या जीवावरती देव कळेल. पण ऐका तुम्ही, जगाच्या पाठीवरती सर्व संतांना आधी गुरु करून घ्यावा लागला, आणि गुरु केल्यानंतर खऱ्या अर्थानं देव मिळाला. पण थोडं बोलू का? असणाऱ्या अभंगाच्या स्वरूप भावनेला जे संत आहेत त्या संत शिरोमणी नामदेवराय महाराजांना मात्र आधी देव मिळाला आणि मग गुरु झाला. विठाला जगाच्या पाठीवरती देव आधी मिळाला, आणि देव आधी मिळाला तो सर्वसामान्य नाही मिळाला, असा विटेवरचा नाही मिळाला, असा खऱ्या अर्थानं तटस्थ लक्षणातला नाही मिळाला. मग कसा मिळाला? माझी जनाबाई म्हणते, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. काय बोललो कळलं का? काय बोललो कळलं का? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, पण नाचणारा कोण आहे? लोकाला दुसऱ्याच्या लग्नात त्या घोड्या पुढं आपला घोडा मिरवायची जास्त सवय लागली, पण लोक कीर्तनात नाचत नाहीत. मग कुठं नाचतात? कुठं? लोक कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज, हे नाचू कीर्तनाच्या रंगातला असणारा अस्तित्व कलशाचा भाव नाचण्यामध्ये, पण तो नाचणं खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या हरिरंगामध्ये. तो हरिरंग नाचणारा खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्मा असणाऱ्या कीर्तनात नसतो. पण कीर्तनकार साधा नाही, कीर्तनकार खऱ्या अर्थानं माझे संत शिरोमणी नामदेवराय महाराज आहेत. नाचणारा देव आहे, आणि चोपदार म्हणून खऱ्या अर्थानं उभी असणारी माझी खऱ्या अर्थानं जनाबाई आहे. जनाबाई ज्ञानोपरांना सांगते, जनी म्हणे ज्ञान देवा बोला. बोलणारी खऱ्या अर्थानं जनी ही चोपदार आहे. पण मला एक प्रश्न आहे, ज्ञानोबराय नामदेवरायाच्या असणाऱ्या कीर्तनामध्ये उभे आहेत. ऐकताय तुम्ही? ज्ञानोबरायाच्या असणाऱ्या अस्तित्व कलशाचा भाव वेगळा, नामदेवरायांच्या अस्तित्व कलशाचा भाव वेगळा. मी म्हणतो भाग्यवान आहेत हे दोन्ही संत, की जे दोन्ही समकालीन आयुष्यातलं जीवन जगत होते. दोन्ही संत एकाच वेळी आहेत. नामदेवराय महाराज कीर्तन करतायत, आणि कीर्तन करत असणाऱ्या नामदेवराय महाराजांच्या असणाऱ्या कीर्तनाला चाल गाण्याचं काम खऱ्या अर्थानं माझे नामदेवराय महाराज करतायत. कुठंतरी गणित उलट वाटतंय का? नामदेवराय महाराजांचे गुरु बोला बोला विसोबा खेचर, आणि विसोबा खेचरांचे गुरु ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय विसोबा खेचरांचे गुरु जर असतील, आणि विसोबा खेचर जर नामदेवराय महाराजांचे गुरु असतील, तर उलट होतंय ना. गुरुनं चाल म्हणावी, शिष्यानं कीर्तन म्हणावं. आताच्या काळात लय जास्त जुळायचं. शिष्य कीर्तन करत असेल तर गुरु म्हणेल, तुझं चलू दे, आलोच मी 10 मिनिटात, तुझं चलू दे.
पण तरी सुद्धा हा मोठेपणा आहे का? ज्ञानदेव वैष्णव मोठा महाराज तो मोठे आहेत, मोठेपणाचा भाव आहे आणि सर्वसामान्य भाव नाही. एकच सांगू का, या असणाऱ्या ज्ञानोबरायला खऱ्या अर्थाने या जगाची भ्रमंती करण्याची वेळ ज्या दिवशी आली, त्या दिवशी ज्ञानोबरायनं जे मागणं मागितलं ते मागणं खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या देवाला साधं नव्हतं. तुमच्याकडचा असणारा खऱ्या अर्थानं मला एकच नामदेव द्या, इतकी मोठी श्रीमंती माझ्या ज्ञानोबरायांची. विठ्ठला सर्वसामान्य नाही. आणि खऱ्या अर्थानं जीवनाचा भाव 14 माणसं घरात आहेत, एक खऱ्या अर्थानं जण आहे आणि खऱ्या अर्थानं माझे नामदेवराय महाराज आहेत. असाच खऱ्या अर्थानं भव्य दिव्यतेचा असणारा सुंदर संसार चालू आहे. पण संसारामध्ये खऱ्या अर्थानं अडीअडचणी आहेत, परिपूर्णतेचा भाव आहे आणि मागराने ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं जीवत्व देहाचा भाव व्यक्त करतायत. कुठंतरी काळजी वाटते. घरामध्ये खऱ्या अर्थानं 14 माणसं सांभाळायची खऱ्या अर्थानं अवघड परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती सांभाळायची जर झाली तर आता काय केलं पाहिजे? काहीच नाही केलं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं मैत्रिणीची भेट झाली आणि असणाऱ्या माझ्या राजाई मातेला कमळजाई माता भेटली. कोण भेटली? कमळजाई. गप्पा चालू झाल्या. कसं चाललंय? बरं चाललंय. या तुम्हाला कधी योग आला तर बघा, बायका फार छान गप्पा मारतात. बाईशी बोलताना फार छान एकदम ट्युनिंग असतं त्यांचं, छान ट्युनिंग असतं, जुळतं त्यांचं बऱ्यापैकी. कसं जुळतं सांगू का? ती एकटी एक दुसरी बरं बोलत असताना ती असं बोलत असते, कुणाला नको सांगू बरं का, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. काय म्हणते? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. असं सांगत सांगत गावाला येडा येतो. म्हणताना काय म्हणते? तुला म्हणून सांगते. अगं तुला म्हणून सांगते. बरं चाललंय आमचं, बरं चाललंय. हो काय बरं चाललंय? कशामुळे बरं चाललंय? बघत नाही का घराचा राजवाडा झाला एवढा मोठा, खऱ्या अर्थानं भगवतीवेचा असणारा स्वरूप सौंदर्याचा भाव झाला. कशामुळं? काय नाही. तुला माहित नाही का काय झालं? ती कमळजाई माता माझ्या राजाई मातेला सांगते, काय झालं? काहीच नाही झालं. माझे पती आणि तुझे पती असणाऱ्या 2 जोडप्यांची भक्ती करतात, पण त्या जोडप्यातली खऱ्या अर्थानं लक्ष्मी ही माझ्या पतीला कळाली, तुझ्या पतीला कळालेली. काय झालं? काय म्हणते कमळजा? काय म्हणते? अगं काहीच नाही. माझा पती म्हणजे माझा असणारा परिसा भागवत खऱ्या अर्थानं माझी भक्ती करतो. ती भक्ती करणारा खऱ्या अर्थानं माझा परिसा भागवत भक्ती करतो, ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाची नाही, मग कोणाची भक्ती करतो? खऱ्या अर्थानं माझ्या रुक्मिणी आई साहेबांची भक्ती करतो. रुक्मिणी आई साहेबांना प्रसन्न केलं आणि काय केलं? काहीच नाही केलं. एक परीस दिला. काय दिला? परीस दिला. आणि परिसाने काय केलं? काहीच नाही. असणाऱ्या घरातल्या सोन्याचं लोखंड केलं. जेवून आलात का जेवायला आलात? घरातल्या लोखंडाचं सोनं केलं. सोनं प्रत्येक लोखंड, एक सुद्धा लोखंड राहिलं नाही. सगळं लांब कशाला, गंगाराम महाराजाचे असणारे सिस्टीमचे माईक सुद्धा सोन्याचे केले. एवढं सोनं केलं. एवढं थोडं सोनं नाही केलं, भरपूर सोनं केलं. हो एक काम करते का? काय झालं? राजाई माता विनंती करते माझ्या कमळजाई मातेला, एक काम करते का? काय करते? तेवढा परीस मला 1 दिवसाकरता देते का? 1 दिवसाकरता परीस देते का? विनंती केली. 1 दिवसाकरता परीस मिळाला. खऱ्या अर्थानं राजाई मातेनं घरी आणला. आनंदली होती राजाई माते. राजाई मातेच्या अंतःकरणात आनंद आहे आणि आनंदलेल्या अंतःकरणातल्या असणाऱ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं घरात आलेल्या माझ्या श्रीमंत संत नामदेवराय महाराजांना प्रश्न उमटला, काय झालं? आणि खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराजांनी तो असणारा परीस पाहिला. परीस आणला. परीस कुणाकडून आणला? खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या परीस भागवताच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं बायकोकडून आणला. काय होईल? काय केलं असतं? मला तर लोक कीर्तनात सुद्धा थांबली नसती. पहिली घरी जाऊन सगळं लोखंड गोळा केलं असतं. माळ्यावरच सुद्धा लोखंड गोळा केलं असतं. त्या लोखंडाचा खऱ्या अर्थानं काय केलं असतं? परीस गोळा करून खऱ्या अर्थानं त्या प्रत्येकाला परीस लावत खऱ्या अर्थानं आपण सोनं केलं असतं. पण महाराज जसा परीस घेतला तसा खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराजांना राग आला. परीस सुवर्ण करणारा परीस घेतलेला परीस हातात घेतला आणि तसा चंद्रभागेच्या दिशेने भिरकावला. जसा परीस फेकला तसा चंद्रभागेत जाऊन पडला. आता मात्र घाम वाढला, दुःख वाटायला लागलं, टेन्शन आलं. घामाना डबडबली माझी राजाई माता. टेन्शन आलं का? उद्या सकाळी खऱ्या अर्थानं जर कमळजाई आली तर आता मात्र आपल्याकडे परीस द्यायला नाही. घाबरली. झोप नाही आली. रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कमळजाई माता आली. माझा परीस मला दे.
माझा परीस मला दे. क्षणाचा विलंब न करता मला माझा परीस पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं विनंती करणारी खऱ्या अर्थानं कमळजाई माता पाहिली रामाला आणि सांगितलं. खरं बोलली. माझ्या असणाऱ्या पतिराजानं श्रीमंत संत शिरोमणी खऱ्या अर्थानं नामदेवरायानं माझ्या खऱ्या अर्थानं तो असणारा परीस महाराज भिरकावला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. गप्प बसली असेल, गप्प बसली असेल. अहो रात्री नेलेली भाताची वाटी दुसऱ्या दिवशी सकाळी नाही आली तर तुम्ही आकांद तांडव करणार या. त्या काळात किती मोठा गोंधळ झाला असेल. पाण्यात फेकला, चंद्रभागेत फेकला. चंद्र आमचा परीस आम्हाला लगेच दे. आता विलंबच नाही, क्षणात पाहिजे. खऱ्या अर्थानं वाद विकोपाला गेला. वाद वाढला, आवाज वाढला. आवाजाकडे दिशा गेली आणि पाहिलं काय झालं. काही नाही, परीस तुम्ही फेकला आणि परीस फेकला म्हणून खऱ्या अर्थानं ती खऱ्या अर्थानं आई माई माऊली तिचा परीस न्यायला आली. परीस न्यायला आली, पण परीस न्यायला आली. आता परीस नाही, काय करायचं. तेवढ्या दारातनं खऱ्या अर्थानं मोठा आवाज देत माझा परीस मला पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. जर मी परीस दिला नाही तर खऱ्या अर्थानं तुमच्या असणाऱ्या घरासमोर आंदोलन करेल. मला माझा परीस पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आवाज टाकला आणि आवाज टाकला तो खऱ्या अर्थानं माझ्या परीसा भागवताना आवाज टाकला. परीस पाहिजे, परीस परीस पाहिजे, परीस पाहिजे म्हणतो. श्रीमंत संत नामदेवराय महाराज म्हणतात परीस पाहिजे. हो चला चंद्रभागेत. कुठं फेकला होता, चला चंद्रभागेत. चंद्रभागेमध्ये आता परीस शोधायचं काम चालू झालं. आता हे म्हणजे समुद्रात खऱ्या अर्थानं एखादं पाण्यातल्या थेंबातलं आवरण शोधण्यासारखं आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये परीस सापडेल का, सापडेल. अहो लाखो दगड गोटे त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहेत. पण वाळवंटात असणाऱ्या चंद्रभागेच्या असणाऱ्या त्या प्रत्येक गोट्याकडे पाहिल्यानंतर मात्र हा परीस असेल का तो असेल, तो असेल का तो असेल, तो असेल का तो असेल असा संत विचार करतात. नामदेवराय विचार करतात हे सोडून द्या हो. चरित्र ऐकत असताना चरित्रातला भाव लक्षात घेतला पाहिजे. एक दिवस खऱ्या अर्थानं आपल्याही आयुष्यात असंच होणार आहे. श्रीमंत संत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहत असताना खऱ्या अर्थानं वरून पाहतील, पण आपल्या असणाऱ्या वागणुकीकडे पाहून आपल्याला सुद्धा ठरवतील की हा बसलेला समोर खऱ्या अर्थानं परीस आहे, हा दगड आहे, हा ढेकूळ आहे, हे ढेकण आहे, बसू देत नाही गरीबाला. बोलतील लोक, हे बोलतील ते तुम्ही नाही, तुम्ही आम्ही नाही, हे संत विचार करतील. खऱ्या अर्थानं चंद्रभागेच्या वळवंटामध्ये खऱ्या अर्थानं गुडघ्याभर पाण्यामध्ये माझे चंद्रभागेतले असणारे खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराज उभे राहिले. आणि उभे राहिलेले खऱ्या अर्थानं नामदेवराय महाराज त्या असणाऱ्या चंद्रभागेमधून खऱ्या अर्थानं हातामध्ये उंजळवर खऱ्या अर्थानं हातामध्ये दगडगोटे घेत आहेत. दगडगोटे घेतलेल्या पाहिलेल्या त्या दगडांमधलं पाणी वाहतंय काय, खाली पाणी पडावं काय, हातातले दगड हातात स्थिरावेत काय. आणि स्थिरावलेल्या दगडांकडे पाहून खऱ्या अर्थानं श्रीमंत संत नामदेवराय महाराजांनी सांगावं ओळख तुझा परीस, जो आहे तो घेऊन जा. ओळख म्हणता हो, हे काही सगळे परीस आहेत का, हो हे सगळे परीस आहेत, सगळे परीस आहेत, सगळे परीस आहेत का. कृपेचं कृपादान होत असताना संतांना असणाऱ्या देवाला सोडून विलोभन व्यक्त करण्याची गरज वाटत नाही का. तो संत देवांना सांभाळत असताना आपण आणि ते वेगळे आहोत असं मानतच नाही. ते संत आणि ते देव एकच आहे असं मानणारे खऱ्या अर्थानं श्रीमंत संत माझे नामदेवराय महाराज असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटातल्या प्रत्येक दगडाला परीस करू शकतात, स्वतःही श्रीमंत होऊ शकतात. तरी सुद्धा श्रीमंत संत नामदेवराय महाराज आजच्या अभंगामध्ये त्या देवाकडं सकारात्मक दृष्टीनं खऱ्या अर्थानं अभंगात हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची
सेवेला करणारे संत नामदेवराय महाराज मागणं मागतात, पण मागणं मागतात चरण सेवा. देवा द्यायचाच असेल ना तर तुझ्या असणाऱ्या चरणाच्या सेवेची अखंडता आम्हाला दे, साधं सुद्धा देऊ नको. नामदेवराय महाराज चरण सेवा पाहिजे. अरे नामदेवा हे चरण खऱ्या अर्थानं माझे म्हणून नाहीत, माझे म्हणून दिसत जरी असले तरी ते माझ्याकडे राहिलेले नाहीत, ते कुणाकडे तरी दिले. लक्ष्मी वल्लभते याजवळी, खऱ्या अर्थानं त्या लक्ष्मीच्या असणाऱ्या आयुष्यमानाच्या अवस्थेमध्ये ते चरण आहेत, तरी सुद्धा पाहिजे चरण सेवा. नामदेवा कुणाचं ऐकून आलाय का? कुणाचं ऐकून आलाय का? कुणाचं ऐकून आला म्हणून काय सांगताय? ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब गुमान खऱ्या अर्थानं फिरून आलो त्यांनी सुद्धा सांगितलंय. काय सांगितलंय? पायी पद्मी ठेवा निरंतर. श्रीमंत संत ज्ञानोबराय सांगतात, मला जर खऱ्या अर्थानं ठेवायचं असेल तर देवा कुठं ठेवा? खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या पायाच्या असणाऱ्या सुखत्व गादीला ठेवा. का? चरण सेवा. चरणाची सेवा आयुष्याच्या असणाऱ्या पराकाष्ठेला जाते. का? चरणाच्या सेवेलाच खऱ्या अर्थानं सुख मिळतं. तुकोबराय तर असं बोलतात, तुकोबराय म्हणतात द्यायचं असेल तर दे, पण दुसरं काहीतरी देऊ नको. द्यायचं असेल तर एवढंच दे. काय दे? तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. जगाची सगळी सुख ज्यांच्या पायावरती लोटांगण घालतात ती पाय, ती चरणत्व गादीची सेवा म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. ऐकताय तुम्ही? असणाऱ्या बालाजीला जरी तुम्ही गेलात तोही आपला बापच आहे, आणि पंढरीचा पांडुरंग हा सुद्धा आपला बापच आहे. पण दोन बापात सुद्धा फरक आहे. फरक आहे दोन बापात सुद्धा. एका बापाला अधिकार थोडा कमी आहे आणि एकानं मात्र मोकळ्या मनानं दिलाय. काय झालं? एक लहान लहान लेकरू खऱ्या अर्थानं रडत होतं, रडता रडता खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या रडणाला लेकराकडे पाहिलं, त्या असणाऱ्या लेकराच्या बापाकडे खऱ्या अर्थानं घेऊन जावं असं त्या माईला वाटलं. त्या असणाऱ्या लेकराचा बाप कोर्टात जज होता महाराज. कोर्टात जज बाप म्हणून हे लेकरू रडणार त्या असणाऱ्या आईला पाहिलं, आईनं कडव घेतलं आणि तशीच कोर्टात गेली. कोर्टात घेऊन त्या असणाऱ्या लेकराकडे पाहून त्या बापाकडे सांगितलं, तर तुझा बाप तिथं बसलाय वर. बाप पाहिला, पोरग मोठ्या मोठ्याने ओरडत होतं, पण तिथून ओरडणाऱ्या त्या लेकराकडे पाहिलं तरी बाप खुर्चीवरून उठला. तिनं तिच्याकडे पाहिल्यानंतर सांगितलं, आता मी त्याच्याकडे येऊ शकत नाही, तसंच शांतकरण घरी घेऊन जा, तसंच शांतकरण घरी घेऊन जा. 2 तासानं 4 तासानं 5 तासानं ड्युटी संपली. संध्याकाळी घरी आला आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा त्या लेकराला कडेवर घेतलं, पापे घेतले, मुके घेतले, आणि मुके घेतल्यानंतर त्या मुके घेणाऱ्या असणाऱ्या पतीकडे पाहून तिचा पारा वाढला. तिचा नाही कळला. तिचा पारा नाही कळला तर मग काय करणार? तिचा पारा फार लवकर कळायला पाहिजे. तिचा एकदा का पारा आपल्याला कळला सगळं घर शांत. तिचा पारा नाही कळला की सगळं उद्ध्वस्तच म्हणायचं. तिचा पारा वाढला महाराज. कोर्टात घेऊन आलते ना, बोंबलत होतं सकाळ धरून, पप्पा पप्पा म्हणत होतं, पण पप्पाला पप्पाच्या असणाऱ्या भूमिकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यानं सांगितलं, आता लक्ष देतोय ना, आता लक्ष देऊन काय उपयोग आहे? मगाशी द्यायचं होतं ना. नाही, मगाशी लक्ष देता येत नव्हतं. का? बापच आहे, पण कोर्टात आहे. कोर्टात बंधन आहेत आणि बंधनातनं दर्शन देताना कोर्टाच्या नियमांच्या अटी पाळाव्या लागतात, पण घरी मात्र बंधन नाही. मी असं म्हणेन, तो असणारा खऱ्या अर्थानं बालाजी कोर्टातला बाप आहे आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा आमचा घरचा बाप आहे. विठ्ठला खऱ्या अर्थानं तो बाप आपल्याला समजला पाहिजे. आपण त्या बापाचं रोज नाव घेतोय आणि कधीच नाही घेतलं तर खऱ्या अर्थानं भजनात तरी म्हणतोय विठ्ठल विठ्ठल म्हणतोच आहे, म्हणतो ना. पण ज्याला काहीच कळत नाही तो सुद्धा विठ्ठल म्हणतो ना. विठ्ठल कोण म्हणत नाही? कुणाला विठ्ठल माहित नाही, पण विठ्ठल का म्हणतो हे आपल्याला कळत. गंध लावणारे बळच आहेत, पण ज्याचा गंध लावतो त्याचा गंध नसणाऱ्या आयुष्यात खूप आहे. महाराज गंध का लावतो कळत नाही, पण लावतो मात्र नक्की. गंधाचा गंध का लावावा हे गंध लावण्याच्या असणाऱ्या गंधत्व अवस्थाने कळलं पाहिजे. अशाच आयुष्यातल्या जीवत्व देहाचा भाव व्यक्त करणारे आपण सगळेजण त्या देवाची सेवा करत असताना अखंड सेवा केली पाहिजे. आणि करत असणारी सेवा आपली 24व्या वर्षात पदार्पण करते. ही सेवा साधी नाही, ही सेवा सर्वसामान्य नाही, ही कोण्या जातीची, कोणत्या पंथाची, कोणत्या धर्माची कुठंच मान्यता नाही. का? जगाच्या पाठीवरती तो बाप एकाच ठिकाणी मिळतो. कुठं मिळतो? वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. हे हरिदासाच्या संघाच्या असणाऱ्या संगतीनं सातत्यानं जर आले तर आपल्याला
आपल्याला संघ देऊन जातील, पण तो संघ साधा नाही. तो संघ कीर्तनकाराचा असेल, तो संघ टाळकऱ्याचा असेल, तो संघ मृदुंगाचार्याचा असेल, तो संघ विनेकराचा असेल, तो संघ खऱ्या अर्थानं श्रोत्याचा असेल, तो संघ खऱ्या अर्थानं असणाऱ्या लहान लेकरापासून ते आबाल वृद्धापर्यंत असेल. नाही, अजून थोडं पुढे जाऊन बोलेल, तो संघ खऱ्या अर्थानं पंक्तीमध्ये आचार्याचा असेल. तो संघ पुढे जाऊन बोलेल आचार्यानं बनवलेल्या स्वयंपाकाला वाढणाऱ्याचा. हो, कुणाचा असेल सांगता येणार नाही. मला वाटतं आपल्यापेक्षा त्या वाढणाऱ्याला जास्त किंमत दिली पाहिजे. का? आपलं पोट बाजूला सारून तो तुम्हाला तुमच्या पुढे घ्यायला द्यायला येतो, त्याचं किती मन मोठं आहे महाराज. त्या वाढणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. हो, हे आपल्याला वाढवायचे. का? चरण सेवा अखंडित. चरण सेवा आहे. मी कोण्या जातीचा आहे, कोण्या पंथाचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कशासाठी आलो मला माहित नाही. मला फक्त एकच माहिती आहे, माझा जर राजा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीला जर खऱ्या अर्थानं स्वराज्य द्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या स्वराज्यामध्ये मी खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या खारीचा तरी वाटा उचलला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. असंच झालं होतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पन्हाळागड आहे. शांत लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. कोण्या जातीचा, कोण्या पंथाचा, कोण्या विचारांचा माहित नाही, काही घेणं नाही, पण कोणत्या धर्माने आम्ही चालतो त्या धर्माला सांभाळणारा जर खऱ्या अर्थानं एक राजा जर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येत असेल तर तो खऱ्या अर्थानं आमचा आयुष्यातला राजा म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा छत्रपती शिवाजी राजा आहे. जगाच्या बाजारामध्ये महाराष्ट्राच्या मातीला बायकांची स्वप्न पूर्ण करणारे खूप सापडतील, बहिणींची स्वप्न पूर्ण करणारे खूप सापडतील. जगाच्या बाजारामध्ये बैलपणाच्या नादामध्ये मूर्ख झालेले खूप सापडतील, पण एक बोलू का, आईचं स्वप्न पूर्ण करणारा एकच राजा मिळाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी. आईचं स्वप्न, हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. फार कान देऊन ऐकलं पाहिजे, फारच कान देऊन ऐकलं पाहिजे. छत्रपतींच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळागड नावाचा एक किल्ला आहे. अत्यंत असणाऱ्या शाश्वत अवस्थेमध्ये जीवन जगत असणाऱ्या छत्रपतींच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं एक दुःखाचा प्रसंग आला होता. अफजल आला होता, त्याला मारलं खऱ्या अर्थानं. औरंगजेबाला त्याला मारलं, पण खऱ्या अर्थानं एक असणाऱ्या या मुलुक मैदानातील खऱ्या अर्थानं एक खऱ्या अर्थानं असणारा सैनिक तराजून उठला होता. विचार करू लागला, मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा. सिद्धजोहर नावाचं एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या पन्हाळागडाला खऱ्या अर्थानं वेढा देऊन बसलो होतो. गडावरती 1200 मावळ्या आणि 42,000चं सैन्य खऱ्या अर्थानं घेऊन असणारा भव्य दिव्य स्वरूपातला खऱ्या अर्थानं तो असणारा माझा सिद्धी मसोद असणाऱ्या माझ्या राजांना पकडण्यासाठी आला होता. शपथ घेतली होती, मैं लाऊंगा शिवाजी, जिंदा नाही तो मुर्दा, लेकिन मैं लाऊंगा. कोणाला आणायचं सांगतोय? ज्या राजाच्या मागे खऱ्या अर्थानं घराघरामध्ये खऱ्या अर्थानं आज प्रतिमेचं पूजन केलं जातं, त्या प्रतिमेचं नाही तर विचारांचं पूजन केलं जातं. माझं असं मत आहे, महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घराघरात छत्रपतींचा फोटो असला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात आचारानं विचारानं समृद्ध राजा खऱ्या अर्थानं या असणाऱ्या धर्म मंडपामध्ये जर आपण उभे असू, मला वाटतं नेहमी एक कीर्तनकार फार एका उंचीनं बोलत असतात. कीर्तनामध्ये शिवचरित्र म्हणजे खऱ्या अर्थानं कुठंतरी विकोप आहे, पण एक गोष्ट बोलू का, शिवचरित्र सांगितलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे. का? एक राजा होता म्हणून खऱ्या अर्थानं प्रजा सुखी आहे, नाहीतर आज आपली कीर्तन झाली नसती. आज आपण खऱ्या अर्थानं आपल्या कीर्तनात बसू शकलो. हो, प्रसंग आला होता आणि प्रसंगाने खऱ्या अर्थानं विचाराची बुद्धी लावली होती. घरावरती 1200 मावळे, 42,000चं सैन्य आहे आणि 42,000चं सैन्य घेऊन खऱ्या अर्थानं सिद्धी मसूद आलाय. आलेल्या भावनेमध्ये आता काहीतरी विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या डोक्याने विचार केला. काय विचार केला? गडावरती मावळे चांगले आहेत, पण गडाच्या 1200 मावळ्यांच्या 3 तुकड्या करायच्या. 400 मावळे एका बाजूला जातील, 400 मावळे एका बाजूला जातील आणि 400 मावळे खऱ्या अर्थानं गडाचं रक्षण करतील. त्याचं खऱ्या अर्थानं नेतृत्व त्र्यंबक पंत करतील. त्र्यंबक पंतांनी गड सांभाळावा. छत्रपतींना घेऊन स्वयंखुद्ध बाजीप्रभू देशपांडेंनी खऱ्या अर्थानं प्रतापगडाकडे विशालगडाकडे कूच करावी आणि खऱ्या अर्थानं प्रति शिवाजी असणाऱ्या माझ्या खऱ्या अर्थानं असणाऱ्या याच असणाऱ्या मोहिमेतल्या एका मावळ्यानं प्रति शिवाजीचं रूप घेऊन खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या सिद्धीच्या असणाऱ्या शामिला जायचं. शिवाजींच्या विचारानं डोकं गेलं. विचार छत्रपतींचा आपल्यासारख्याच दिसणारा, आपल्यासारखाच बोलणारा, आपल्यासारखीच दाढी, आपल्यासारख्याच मिशा, वागणं बोलणं आपल्यासारखंच असा असणारा एक खऱ्या अर्थानं मावळा आपल्या असणाऱ्या या सैन्यामध्ये दाखल आहे. दिसायला देखणं आहे, असायला देखणं आहे, विचारानं देखणं आहे. संपन्न अवस्था आहे. संपन्न अवस्थेला लेकराचं नाव खऱ्या अर्थानं माझ्या, ते लेकरू जर कोण असेल महाराज, ते लेकरू जर कोण असेल तर ते लेकरू म्हणजे खऱ्या अर्थानं न्हावी समाजातील खऱ्या अर्थानं माझा शिव आहे.
त्या शिवाकडे पाहिलं की छत्रपतींची आठवणी आली. एका बाजूला शिवा उभा करावा आणि दुसऱ्या बाजूला शिवा उभा करावा. एका शिवातला फरक दुसऱ्या शिवामध्ये दिसणार नाही एवढा खऱ्या अर्थानं साम्यतेचा भाव होता. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं कसं काय झालंय, प्रतापगडाच्या पायथ्याला खऱ्या अर्थानं तुम्ही जर कधी गेलात तर नेमापूर नावाचं गाव आहे. आणि त्या नेमापुराच्या असणाऱ्या गावातील खऱ्या अर्थानं माझा नावी समाजातला हा खऱ्या अर्थानं शिवा छत्रपतींच्या सैन्यामध्ये काहीच दिवसांपूर्वी दाखल झालाय. पण दाखल होण्यापूर्वी खऱ्या अर्थानं या असणाऱ्या शिव्याचं 4 महिन्यापूर्वीच लग्न झालंय. बायको आहे, आई आहे. आणि 4 महिन्यापूर्वी दाखल झालेला शिवा खऱ्या अर्थानं आपल्या सैन्यात आला. फक्त दिसतो म्हणून त्याला खऱ्या अर्थानं आपण त्या असणाऱ्या सिद्धीच्या शमिन्यात जावं हे सांगण्यासाठी प्रयत्न करू नये. मग काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? छत्रपतींनी मान खाली घातली, बाजीप्रभूंनी मान खाली घातली, प्रतापरावांनी मान खाली घातली. आणि तेवढ्यात बातमी वाऱ्यासारखी पसरली, वाऱ्यासारखी पसरली, वाऱ्यासारखी पसरली. आणि पसरली ही बातमी महाराज शिवाच्या कानावर जाऊन आदळली. काय झालंय? छत्रपतींवर संकट आलंय. आणि आलेल्या संकटामधून वाचण्यासाठी छत्रपतींना माझी गरज आहे. आनंदाला शिवा, आनंदाला शिवा धावतच निघाला. गडाच्या एक एक पायऱ्या सैरा 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 धावत 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 निघाला. आणि निघालेल्या शिवाने खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या जवळ यावं आणि छत्रपतींना येऊन सांगावं, मुजरा राजा, मुजरा राजा. कशासाठी केला शिवा मुजरा? कशासाठी केला शिवा? शिवा कशासाठी केला मुजरा? शिवा कशासाठी केला मुजरा? शिवानं सांगावं, ऐका रे, ऐका देवळगावकरांनो, ऐका. या शिवानं खऱ्या अर्थानं नावी समाजातला लेकरू मागणी मागताय खऱ्या अर्थानं छत्रपतींना. छत्रपतींना मागणी मागताय. मागणी मागणारा खऱ्या अर्थानं शिवा नामी समाजातला आहे. जातीचा पंथाचा विचार नाही, विचार फक्त आहे स्वराज्याचा. काय 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 पाहिजे? काहीच नको. छत्रपती म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याची भूमिका एक दिवसापुरती मला द्या. राज, तुमच्या असणाऱ्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी 1 दिवस द्या. राजा, तुमच्या अंगावरती असणारा शेला घालण्याचा एक मान माझ्या आयुष्यामध्ये द्या. राजा, तुमच्या असणाऱ्या कंबरेवरचा असणारा खऱ्या अर्थानं शेला मला द्या. राजा, तुमच्या असणाऱ्या कमरेची भवानी तलवार मला द्या. राज, 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 तुमचं असणारं छत्रपती नाव विचार करणारा शिवाय महाराज, मागणारा शिवाय महाराज, मागणारा वैर आहे. राजाने सांगितलं, दिलंय रे, तुमचाच आहे, तुम्हालाच देणार आहे. दिला शेला, दिला मुकुट, दिला खऱ्या अर्थानं माळ, दिला खऱ्या अर्थाने तलवारीचा भाव, दिल्या खऱ्या अर्थानं असणारा छत्रपतीचं नाव. पण एक गोष्ट बोलू का? शिवा, शिवा ऐका बरं का. ऐकलं पाहिजे. आपलं फक्त खऱ्या अर्थानं कपडे सांभाळायचं काम चाललंय. ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी आपण आपल्या अंगावरती वार घेत नाही महाराज. शिवा पुढे आलाय आणि आलेल्या शिवानं मागणी मागितली. त्या राजाला खऱ्या अर्थानं सगळं द्या, पण छत्रपती द्यायला तयार आहेत. पण छत्रपती बोलतायत, दिलं असतं सगळं, मुकुट दिला असता, शेला दिला असता, तलवार दिली असती, नवे नवे छत्रपती हे नाव सुद्धा दिलं असतं. पण शिवा, ज्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं ठिकाणी तुला जायचंय ना, त्या सिद्धीच्या महालामधून तुला यायचं नाही. तुझा तिथं अंत ठरलेला आहे. तुझा अंत ठरलेला आहे, अंत ठरलेला आहे. मला वाटतं आपल्या परिसरातलं जर लेकरू असतं महाराज, गड चढलंच नसतं, तसंच माघारी फिरलं असतं. माझी दाढी आणि त्यांची दाढी मिसळती म्हणल्यावर पहिल्यांदा वस्तारा घेऊनच आला असतं, दाढी काढून टाकली असती महाराज. आपला भाव साधा आहे, आपला भाव सर्वसामान्य आहे. आपण पळणारे आहेत, आपण कावळे आहेत, आपण मावळे नाहीत. पण छत्रपतींच्या सोबत होते ते खऱ्या अर्थानं मावळे होते. ते खऱ्या अर्थानं छत्रपतींचा विचार करणार होते. द्या राजा, जायचंय ना, मरण सुद्धा स्वीकारायला तयार आहे. मुकुट द्या, शेला द्या, भवानी तलवार द्या आणि खऱ्या अर्थानं छत्रपती नाव द्या. कशासाठी शिवा? कशासाठी शिवा? कशासाठी शिवा? राजा, मला माहिती आहे, नैनम छंदतीन शस्त्र आणि नैनम दहती पावका उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे एक टीका यंत्र जैसे परिभ्रमिका. राजा, नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातुकाळ सावधान. इथं कुणी थांबायला आलं नाही. येथे नाही आले अवतारी रते पामर जीव किती. राजा, इथं आलेला सगळा मरणार आहे, कुणी जगणार नाही. पण एक वाक्य बोलू का राजा, इथं जर खऱ्या अर्थानं आज मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण त्या असणाऱ्या पालखीत मेलो तर शिवा नावी नाही तर छत्रपती म्हणून. मला तुमचा छत्रपती नाव द्या, मला तुमचा शेला द्या, मला तुमचा मुकुट द्या. निघाल्या महाराज पालख्या, निघाल्या पालख्या, निघाल्या पालख्या.
त्र्यंबकपंत खऱ्या अर्थानं असणाऱ्या गडाचं संरक्षण करतायत. खऱ्या अर्थानं प्रतापराव गुजर असणाऱ्या शिवाची शिवाची खऱ्या अर्थानं पालखी घेऊन खऱ्या अर्थानं सिद्धीच्या महालात जात आहेत. आणि बाजी प्रभू देशपांडे खऱ्या अर्थानं असणाऱ्या त्या विशालगडाकडे शिवाजी महाराजांना घेऊन कूच करतायत. सगळं शिकवलं होतं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं, कसा हातात शिला घ्यायचा. पण ते छत्रपती आहेत महाराज, छत्रपती आहेत. जगाचा खऱ्या अर्थानं 8वा आयुबा म्हणजे खऱ्या अर्थानं माझा राजा आहे. सर्वसामान्यांच्या गजरामध्ये खऱ्या अर्थानं घराघरामध्ये पसरला तो माझा राजा आहे. घराघरामध्ये ज्याचं नाव आहे, घराघरात आईमाई सुरक्षित आहे, घराघरामध्ये जिच्या अंतःकरणात अभिमान आहे, तो अभिमान असणारा खऱ्या अर्थानं एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. महाराज सगळं ठरलं होतं, सगळं ठरल्यापणे वागायचं झालं होतं. पण खऱ्या अर्थानं शिवा आला, खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या पालखीत बसला. पालखी चालू लागली, निघालेली पालखी त्या असणाऱ्या सिद्धीच्या शामियानात गेली. आणि शामियानात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराज ऐकताय तुम्ही, शामियानात गेलेली पालखी खाली ठेवण्यात आली. पण दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा, सुदैवाची भूमिका म्हणा, आयुष्याच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं मरण स्वीकारायचंच होतं का काय. चुकून महाराज, चुकून दुर्दैवानं राजा आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं उजव्या बाजूनं पालखीतनं उतरायचे. आणि चुकून म्हणा, मुद्दामून म्हणा किंवा खऱ्या अर्थानं दुर्दैवानं म्हणा, शिवा माझा खऱ्या अर्थानं डाव्या बाजून उतरला, डाव्या बाजून उतरला. महाराज जसा शिवा डाव्या बाजून उतरला तसा खऱ्या अर्थानं त्या सरदारात ये शिवा नाही आहे, ये शिवा नाही आहे, महाराज जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं महाराज तुकडे तुकडे केले. महाराज तुकडे तुकडे केले, इतके तुकडे केले, इतके तुकडे केले की असणारे सगळेच्या सगळे तुकडे एका पिशवीमध्ये भरून खऱ्या अर्थानं छत्रपतींना सन्मानानं बहाल करून पाठवलं. असणाऱ्या पोचुंद्याकडे माझ्या छत्रपतींनी पाहिलं, फार वाईट वाटलं, फार दुःख झालं. असणाऱ्या विशालगडावरती खऱ्या अर्थानं असणाऱ्या माझ्या शिवाची माती झाली. महाराज खूप वाईट वाटलं. हे हिंदवी स्वराज्य उभं राहण्यासाठी महाराज एकेका मावळ्याचा एक एक खऱ्या अर्थानं थेंब खऱ्या अर्थानं आपल्या असणाऱ्या आयुष्यातला देह चरणत्व गादीच्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं ठाई ठाई अर्पण केला. प्रत्येक क्षणाक्षणाला अर्पण केला. शिवाच्या पुरचंडीकडे पाहिल्यानं राजांना खऱ्या अर्थानं अनावर झाले. ढसा ढसा रडतोय माझा राजा, राजा आहे, ढसा ढसा रडतोय. रडवलेल्या राजाकडे पाहून खऱ्या अर्थानं त्या राजाला सांगितण्यात आलं, खऱ्या अर्थानं सगळ्यांना सूचना देण्यात आल्या, या असणाऱ्या शिवाची माती खऱ्या अर्थानं आपल्याच हातानं राजानं केली. एक ना एक दिवस खऱ्या अर्थानं आपल्याला या असणाऱ्या मातीला प्रतिबंधक व्हावं लागेल आणि स्वराज्याची निर्मिती करावं लागेल. हे मनावरती बिंबलं होतं, मनावरती कोरलं होतं. राजानं हुका चुकूनाला कळू दिलं नाही. 10 दिवस खऱ्या अर्थानं शिवाचा अंत्यसंस्कार सुंदरतेनं पार पडला. दशक्रिया झाला, पिंडदान झालं, सगळं झालं. कोणत्या ह्या गावची बातमी त्या गावाला कळाली नाही. पण महाराज ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. खऱ्या अर्थानं माये पुढून बाळाला काळे नेता एकुलके. जगाच्या बाजारामध्ये महाराज सगळ्याच्या पुढून लेकरू जावं, पण आईच्या पुढून लेकरू जाऊ नये, कारण तिच्यासारखं दुःख अंतःकरणात व्यक्त करणारं पात्र दुसरं कोणतं सापडणार. नेमापूरच्या पाटलाला खऱ्या अर्थानं छत्रपतींकडून पत्र पाठवण्यात आलं. राजा येतात, राजा. नेमापूरच्या पाटलाला खऱ्या अर्थानं आनंद झाला, राजा येत आहेत. कोणतं आमंत्रण नाही, कोणतं निमंत्रण नाही, कोणतं आमंत्रण नसताना राजा माझ्या दारात येत आहेत. नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं. अन्नापूरमध्ये खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या नेमापूरमध्ये खऱ्या अर्थानं राजा येत आहेत, राजा येत आहेत. आनंदाला खऱ्या अर्थानं ते नेमापूर गाव मराठीची गल्ली सुशोभित झाली, चंबाराची गल्ली सुशोभित झाली, माळ्याची गल्ली सड्या सारंजन रांगोळी झाली, हारतुरे झाले. सगळ्या 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 आनंदाच्या भूमिका सांभाळल्या गेल्या. सगळं केलं महाराज, सगळं केलं, सगळं केलं, सगळं केलं, सगळं केलं. आणि सगळं केल्यानंतर मात्र त्या शिवाच्या आईला सुद्धा सांगण्यात आलं, आई राजा येत आहेत, छत्रपती येत आहेत. महाराज शिवाच्या अंतःकरणात आनंद निर्माण झाला. राजा येत आहेत, राजा येत आहेत. आई दुनांदी असणाऱ्या खऱ्या अर्थानं आईनं त्या सुनेला सांगितलं, सुनबाई चांगली साडी घाला, चांगली साडी घाला. या स्वराज्याचा धनी खऱ्या अर्थानं आपल्या असणाऱ्या दाराला खऱ्या अर्थानं शिवण्यासाठी येत आहे. चांगली साडी घाला, चांगले कानातले घाला, चांगलं गळ्यातलं घाला, डोक्यावरती खऱ्या अर्थानं सुंदरतेचा पदर घ्या, सुंदरतेचं कुंकू लावा, सुंदरतेचं दर्शन करा. गृहलक्ष्मी म्हणून शोभावं असं सुंदर दर्शन तुम्ही त्या छत्रपतींच्या स्वागताकरती करा. सुंदर ताट घ्या, कुंकू घ्या, हळद घ्या, औक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं तांदूळ घ्या, धने घ्या आणि सज्जतेच्या तांब्यानं खऱ्या अर्थानं तुम्ही ताटाला घेऊन छत्रपतींना पहा. असणाऱ्या स्वराज्याच्या धनेला तुम्ही ओवाळा. सजली महाराज, सजली. शिवाची बायको सजली, छान साडी घातली,
ठेवणीतली साडी घातली, सुंदर त्याचं कानातलं घातलं, कुणाचं गळ्यातलं घातलं, कुणाचं नाकातलं घातलं. महाराज सगळं 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 सौंदर्य घातलं आणि घातलेल्या सौंदर्याकडे पाहून सुंदर शिवाची बायको खऱ्या अर्थानं सुंदर पदर घेऊन असणाऱ्या राजाच्या स्वागताला उभी राहिली. राजाचं खऱ्या अर्थानं येणं झालं. तुतारी वाजल्या, बाशिंगा वाजल्या, आनंद झाला. मराठ्याची गल्ली झाली, नाव्याची गल्ली झाली, खऱ्या अर्थानं चांबाराची गल्ली झाली, माळ्याची गल्ली झाली. राज एक 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 गल्ली पार करत 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 खऱ्या अर्थानं पुढे येत आहेत, पुढे येत आहेत, पुढे येत आहेत. आनंद वाढला, आनंद दुणवला आणि दुणवलेल्या आनंदामध्ये खऱ्या अर्थानं राजा आता त्या असणाऱ्या न्हाव्याच्या गल्लीमध्ये प्रवेश करतात. राजा आलं, राजा आलं, राजा राजा आलं, राजा आलं, राजा छत्रपती शिवाजी गजर झाला, गजर झाला. राजा आलं, राजा राजा आलं, राजा आलं, राजा आलं, महाराज राजा आलं, राजा आलं. गजर केला. आलेल्या गजराकडे पाहिलं आणि गजराकडे पाहिल्यानंतर आता मात्र त्या असणाऱ्या शिवाच्या दारामध्ये खऱ्या अर्थानं राजा आले. आलेल्या ताटाकडे पाहिलं, शिवाची बायको हातामध्ये खऱ्या अर्थानं ताट घेऊन उभी आहे. उभ्या असणाऱ्या ताटाकडे पाहिलं आणि ताटाकडे पाहिल्यानंतर आता मात्र कुंकवात बोट बुडवणार आणि बुडवून खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या धन्याला कुंकुवामध्ये बोट बुडवून खऱ्या अर्थानं आता औक्षण करणार. खऱ्या अर्थानं हातामध्ये खऱ्या अर्थानं कुंकू घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं अंगठा कुंकुवामध्ये बुडवलेला आहे. बुडवलेल्या अंगठ्यानं खऱ्या अर्थानं आता छत्रपतींच्या असणाऱ्या कपाळावरती खऱ्या अर्थानं हात लागताच आहेत, लागताच आहेत, लागताच आहेत. आणि तेवढ्यात मागून आला, थांबा सुनबाई, तुम्ही नका ओवाळू राजा, तुम्ही नका ओवाळू राजा. आवाजाकडे पाहिलं, कुणी हाक मारली, कुणी हाक मारली. हात तसाच राहिला, बोट तसंच राहिलं. मागं वळून पाहिलं तर खऱ्या अर्थानं माझ्याच सासूनं खऱ्या अर्थानं मला थांबवलंय. माझ्याच सासूनं का अशी करत असेल माझी सासू माझ्याबरोबर? आत्ताच साडी घालायला सांगितली ना, आत्ताच आवरायला सांगितलं ना, आत्ताच कपाळावरती खऱ्या अर्थानं कुंकू लावायला सांगितलं ना, आत्ताच खऱ्या अर्थानं असणाऱ्या अंगातलं कानातलं गळ्यातलं घालायला सांगितलं ना. का 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 अशी करत असेल माझी सासू? थांबा सुनबाई, तुम्ही नका ओवाळू राजा, तुम्ही नका ओवाळू राजा. खऱ्या अर्थानं राजाला ओवाळ दिलं नाही. दुसऱ्या सखीच्या हातामध्ये ताट दिलं. दिलेलं ताट आपटत खऱ्या अर्थानं सुनबाई घरात पळत पळत गेली, धावत गेली. खऱ्या अर्थानं दुसऱ्याच सखीनं महाराजांना खऱ्या अर्थानं औक्षण केलं. महाराज घरात येत आहेत, घुंगडी अंथरलेली आहे. महाराज खाली बसतायत आणि बसलेल्या महाराजांच्या हातात तांब्या देताना त्या आईकडे पाहून महाराजांनी सहज बोलावं, काय फरक पडला असता आई? ओवाळू द्यायचं ना, ओवाळू द्यायचं नाही. काय फरक पडला असता, काय फरक पडला असता आई? ओवाळू द्यायचं ना. छत्रपतींना खऱ्या अर्थानं उत्तर देणारी खऱ्या अर्थानं ती शिवाची आई नाही महाराज. खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या मावळ्याची आई नाही महाराज. अंतःकरणातल्या एका लेकराची आई महाराज छत्रपतींना उत्तर देते आहे, छत्रपतींना उत्तर देते आहे. राज राज तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता, या प्रदेशाला फसवू दे शकता, खऱ्या अर्थानं गनिमी काव्यानं शत्रूला फसवू शकता, पण राज तुम्ही खऱ्या अर्थानं लेकराची अंतःकरणातली तळमळ असणाऱ्या एका आईला फसवू शकत नाही. राजा, आईला फसवू शकत नाही तुम्ही. मला वाटलं होतं माझा शिवा तुमच्या मागे भाला घेऊन उभा असेल. मराठ्याच्या आळीला आला तेव्हा मला वाटलं होतं माझा शिवा तुमच्या बरोबर असेल. माळ्याच्या आळीला तेव्हा शिवा तुमच्या बरोबर असेल. चांबाराच्या आळीला आला तेव्हा शिवा तुमच्या बरोबर असेल. खऱ्या अर्थानं असणाऱ्या माझ्या ब्राह्मणाच्या आळीला आला तेव्हा मला वाटलं माझा शिवा तुमच्या बरोबर असेल. पण राज, ज्या अर्थी तुम्ही माझ्या दारात आलात, माझ्या असणाऱ्या न्हाव्याच्या आळीला आलात, न्हाव्याच्या आळीला आलेला असताना सुद्धा तुमच्या मागं माझा शिवा ज्या अर्थी नाही, त्या अर्थी माझा शिवा या जगात राहिलेलाच नाही राहिला शिवा. राजा येणार म्हणल्यानंतर ह्या शिवानं खऱ्या अर्थानं जीवाचं रान केलं असताना महाराष्ट्राच्या कोपऱ्यातनं इथं धावत आला असता. पण राजा, ज्या अर्थी माझा शिवा तुमच्या आधी इथं आला नाही, त्या अर्थी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता मात्र माझा शिवा राहिलेलाच नाही, राहिलेलाच नाही. छत्रपतींना खऱ्या अर्थानं अश्रू अनावर झाले. आता मात्र डोळ्यामध्ये पाणी आलंय, आता मात्र दुःख झालंय. महिनाभर कोणाला कळू दिलं नाही. शिवाची माती मी माझ्या हाताने केली, तरी सुद्धा या आईला खऱ्या अर्थानं मी फसवू शकलो नाही. तिच्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी खऱ्या अर्थानं हात केला. ताटांमध्ये खऱ्या अर्थानं सुवर्णाच्या मोहरा आल्या, हिरे आले, माणिक आले आणि त्या माणिक मोत्याच्या ताटाकडे पाहिल्यानंतर त्या आईने सांगितलं, राजा काय करत आहे, कशासाठी? आई, तुझं लेकरू या स्वराज्यासाठी खऱ्या अर्थानं दान झालं, पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं तुझ्या लेकराला सांभाळण्याच्या मग आता तुला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यासाठी आहे म्हणून हे आणलंय. आई, आई तुझ्यासाठी आणलंय. त्या आईनं महाराज जे उत्तर दिले ते आजच्या अभंगाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे, अभंगाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. राजा, द्यायचंच ना, हिरे नको. राजा,
द्यायचं आहेत ना माणिक नको राजा द्यायचंच आहेत ना तर मोहरा नको मग काय द्या या जन्मामध्ये मी न्हावी समाजामध्ये जन्माला आले माझं लेकरू शिवा म्हणून तुमच्याकडे खऱ्या अर्थानं सेवेला दाखल झालं इथून पुढच्या आयुष्यामध्ये कोणत्याही जातीत माझा जन्म येऊ द्या तरी सुद्धा सेवा करण्याची संधी द्या हेच जन्म हो बदले याते जन्म हो पंथात साधूत खऱ्या अर्थानं जातीपंथात जन्माला येऊ द्या पण आमची खऱ्या अर्थानं असणारी सेवा छत्रपतींच्या हरा करता आणि पांडुरंगाच्या हरी करता ढळू देऊ नका का हरिहरा भेद नाही नका करू नये वाद खऱ्या अर्थानं तो हरी आणि खऱ्या अर्थानं संत देव आम्हाला सारखेच आहेत घेईन मी जन्म याच्यासाठी देवा पण कशासाठी तुझी चरण सेवा साधावया मग त्याची चरण सेवा साधण्यासाठी तुकोबरा येत असतील ज्ञानोबरा येत असतील नामदेवराय महाराज येत असतील आणि प्रार्थना करत असतील तर मला वाटतं त्याच्या दरबारामध्ये आपण एकदा तरी त्याच्या भजनासाठी आपण लीन झालं पाहिजे म्हणून सगळ्यांना विनंती उंचच्या उंच दोन्ही हात वर करायचे प्रबल उंच माग बसलेले पुढे बसलेले घरी झोपलेले नाही झोपलेले कशा सगळे हात वर करायचे आणि सुंदर असं गोड त्या पांडुरंग परमात्म्याचं खऱ्या अर्थानं भजन करायचंय
हरिदासांचा. बरंच वज आहे बरं का, हे वज सांभाळायला बरंच अवघडही असतं. पण जसं आपण मोठं होतो हळूहळू जातं तसं वज सुद्धा सांभाळलं गेलं. गरुडाचं मला बरं वाटतंय. थोडं बंद पडलं होतं एक दिवशी, पण म्हणलं होईन का चालू, म्हणले होईन होईन होईन. आणि नाही झाला तरी महाराज तुमच्या दिवशी तरी ते गरुडाचं असं आहे महाराज. मला आतापर्यंत नव्हतं कळालं बरं का, गरुड नेमका कशासाठी, नेमकं काही कळालं नव्हतं कशासाठी नेमका गरुड. पण ते गरुडाचं नंतर मला सांगितलं एका महाराजांना. एकाला मी विचारलं, म्हणले खरी अर्थानं तो गरुड काय नाही, आता तुमचाच महाराज आहे त्याच्यामुळे काय गरुडाचं काय प्रकार आहे, ते गरुड नेमकं का आणलं जाते, का आणलं जाते, का आणलं जाते. तर ते एकानं मला सांगितलं, एकानं मला सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही का. आता म्हणलं मलाच काय जी माहित नाही ते तुला माहिती म्हणल्यावर तू सांग. म्हणले महाराज तुकोबरायला न्यायला गरुड पक्षी आला होता, तुम्हाला माहित नाही. म्हणलं बरोबर आहे, तुकोबरायला न्यायला गरुड पक्षी आला होता, मान्य आहे म्हणलं. पण हे गरुड पक्षी खोटा आहे. हे गरुड पक्षी खोटा आहे. आणि तुकोबराया ज्या गरुड पक्षाला खऱ्या अर्थानं गरुडाचे पायी वेळोवेळी त्या गरुड पक्षाचं वर्णन करतात, तो खरा आहे ना, हा खोटा आहे ना, हा खोटा आहे ना, हा असणारा गरुड पक्षी खोटा आहे. आणि तुकोबरायला येणारा खऱ्या अर्थानं गरुड पक्षी खरा आहे. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं काय बरोबर आहे. म्हणले तुकोबरायला न्यायला येणारा गरुड पक्षी खरा आहे, बरोबर आहे. आणि मला न्यायला येणारा खोटा आहे. म्हणलं बरोबर आहे ना. ते महाराज होते खऱ्या अर्थानं, त्यांना न्यायला आलेला गरुड पक्षी सुद्धा खराच होता, हा खोटा आहे. महाराज तरी कुठं खरा आहे. महाराज तर असाच आहे का, त्यांची सेवा केली, चरण सेवा खंडित. आणि साधी सुधी सेवा नाही, सर्वसामान्य नाही. मग कशी आहे, खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या कमळेच्या पतीला मिळाली तशीच आहे. नाम म्हणे कमळापती, Bye.
जागरे उद्या रात्री हे बावचळ जरी एखादं महाराज जेवण 5 हप्ता कीर्तन पंक्ती कुठे गेले बावचळ एखादं झोपेत पण उद्या हे नाही. आणि मी एक सांगू का व्यासपीठावरती मी कधीच घड्याळाकडे बघत नाही दुसऱ्या कीर्तनकाराला बघू देत नाही आणि मी बी बघत नाही त्याचं कारण आहे परमार्थ शेवटचं वाक्य संपलं कीर्तन परमार्थ घड्याळाच्या काट्याकडे बघून जर करायला लागलात तर जगाच्या पाठीवरती आपण जर त्याचा परमार्थ घड्याळाच्या काट्यावर जर केला तो सुद्धा आपला असणारा संसार घड्याळाच्या काट्याप्रमाणेच करणार तो काटा आपण सांभाळला पाहिजे सगळ्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा उद्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं इलक शास्त्रींचे कीर्तन होईल सकाळी लवकरात लवकर सगळ्यांनी यायचंय कीर्तन सेवा संपली 5 मिनिटं सगळ्यांनी बसायचे अण्णा सूचना देतील आणि खऱ्या अर्थानं झालेली सेवा तुम्हाला सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो राम